राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या पहिल्या पेपरचा स्कोअर साधारणपणे सर्वांचाच कमी असतो. त्याच्यामध्ये जर आपण ॲनालिसिस केलं तर जॉग्राफी आणि ॲग्रिकल्चरचा स्कोअर चांगला असतो, मात्र इतिहासाचा कमी असतो. याच्यामागे दोन मुख्य कारणं आपल्याला सांगता येतील. एक तर इतिहासाविषयी असलेली भीती आणि त्यामुळे निर्माण झालेली अनास्था की इतिहासाला मार्क्स पडतच नाही, इनपुट आउटपुट रेशो फार कमी आहे, त्याच्यामुळे दुर्लक्ष करा, हे एक महत्त्वाचं कारण. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रॅक्टिस न करणे. ठीक आहे, म्हणजे एकदा वाचून घेतो आपण आणि परत एकदा त्याच्यावरती वेगवेगळे प्रश्न सोडवणे, प्रॅक्टिस करणे, तर ह्या गोष्टी मिस होतात. त्याच्यामुळे इतिहासाचा स्कोअर कमी येत नाही. ठीक आहे, आज झालेल्या आपल्या GS1च्या पेपरचं इतिहासाचं जे डिस्कशन आहे ते आपण आता सुरू करूया. ठीक आहे, मार्गीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी प्रवीण कोटकर. 2019मधून राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये माझं नायब तहसीलदार म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. आपला पहिला प्रश्न आपण सुरू करूयात. पहिलाच प्रश्न आपल्याला शिक्षणावरती विचारला. एज्युकेशनचा टॉपिक आपल्याला सिलेबसला मेन्शन केलेला आहे. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट काय आहे, आपल्याला योग्य पर्याय निवडायला विचारलेलं आहे. बघा, इतिहासाचे प्रश्न सोडवताना एलिमिनेशनचं टेक्निक आहे ते सर्वात जास्त इथं वापरलं जातं किंवा सर्वात जास्त फायदा इतिहासाला आपल्याला होतो एलिमिनेशनच्या टेक्निकचा. पहिलं स्टेटमेंट काय दिलेलं आहे, वॉरेन हेस्टिंग याने बनारस येथे संस्कृत कॉलेजची स्थापना केली. जोनाथन डंकन याने कलकत्ता येथे मदरसा कॉलेजची स्थापना केली. आणि तिसरं जे स्टेटमेंट दिलेलं आहे की J.E. ड्रिंक्स वॉटर बेथून येथे कलकत्ता येथे बालिका विद्यालयाची स्थापना केली. आता बघा, हे ग्रोवर सरांचे जे पुस्तक आहे, ग्रोवर आणि बेल्लेकर. ठीक आहे, सो ग्रोवर आणि बेल्लेकर ह्या पुस्तकामध्ये आपल्याला हे स्टेटमेंट जसे तसे दिलेले दिसतात. इव्हन स्पेक्ट्रममध्ये देखील आहे, बऱ्याचशा पुस्तकांमध्ये आहे. मुळात हा मुद्दा आपल्या सिलेबसशी डायरेक्ट थेट निगडीत असल्यामुळे आपल्याला हे माहीत असणं अपेक्षित आहे. वॉरेन हेस्टिंगने बनारस येथे संस्कृत कॉलेजची स्थापना केली का? नाही. पहिलं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. मग काय केलं आहे वॉरेन हेस्टिंगने? काय केलेलं आहे तर वॉरेन हेस्टिंगने काय केलेलं आहे, कलकत्त्याला मदरसा स्थापन केलेली, कलकत्ता येथे मदरसा स्थापन केलेली वॉरेन हेस्टिंगने, म्हणजे हे उलटं केलेलं आहे. आणि जोनाथन डंकन त्याने काय केलेलं आहे, मदरसा बनारस येथे संस्कृत कॉलेजची स्थापना केलेली. हे स्टेटमेंट जे आहे ते उलटे केलेलं होते. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला समजा माहीतच नाही आहे की कुणी काय केलं, पण आपल्याला समजा एक याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा डेटा जर आपल्याकडे असेल, भलेही आपल्याला थेट ह्या मुद्द्याविषयी माहीत नाही, परंतु समजा आपल्याला हे माहीत असेल की जोनाथन डंकन नावाची व्यक्ती बनारसचा गव्हर्नर होता किंवा बनारसमध्ये त्याचं कार्य आहे, मग आपल्याला त्याच्यावरून अंदाज येईल की बनारस आणि कलकत्ता लांब आहे. मग जोनाथन डंकनचं जे कार्य ते बनारसमध्ये जर असेल तर बनारस येथे संस्कृत कॉलेज जे स्थापन केलं, आणि बनारसमध्ये मदरसा स्थापन नाही करणार बघा, बनारस काशी, तो सो थोडासा हिंदू टच त्याला जास्त असणार आहे. म्हणजेच काय, संस्कृत कॉलेज बनारसला स्थापन होणार हे बरोबर आहे, आणि ते स्थापन कोण करणार आहे, वॉरेन हेस्टिंग नाही करणार, तर जोनाथन डंकन करणार आहे. ठीक आहे, हे लॉजिक आपण तिथे लावू शकतो. सो हिंदू भाषा आहे, हिंदू ग्रंथ आहे, त्यांचा अभ्यास करण्यासाठी हे संस्कृत कॉलेज स्थापन झालेलं आहे. आणि वॉरेन हेस्टिंगने जे मदरसा स्थापन केलेला आहे कलकत्त्याला, तर त्याचा उद्देश जो आहे तो की मुस्लिम पर्सनल लॉ आहे किंवा मुस्लिम कायदे जे आहे त्यांचा अभ्यास करणे, त्याच्यासाठी हे केलेलं आहे. नंतर तिसरं स्टेटमेंट आपल्याला काय दिलेलं आहे, म्हणजे पहिलं A आणि B हे दोन्ही स्टेटमेंट जे आहे ते आपल्याला चुकीचे दिसतात. हे दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहे. तिसरं स्टेटमेंट हे बरोबर आहे. ड्रिंक्स वॉटर आहे, त्यांनी काय केलेलं आहे, कलकत्ता येथे बालिका विद्यालयाची स्थापना केलेली आहे, बरोबर आहे स्टेटमेंट. आणि नंतर ह्या कॉलेजचं किंवा ह्या विद्यालयाचं रूपांतर जे आहे ते बेथून कॉलेजमध्ये झालेलं आहे. हेच नंतर बेथून कॉलेज बनलेलं आहे. याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे मेन्सला, बेथून कॉलेजवरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने ह्या प्रश्नाला आपण हँडल करू शकत होतो. आपल्याला योग्य पर्याय निवडायला विचारलेलं आहे, त्याच्यामुळे आपला जो पर्याय आहे योग्य फक्त C आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे आपल्याला. ठीक आहे, आपल्याला ह्या टॉपिकच्या रिलेटेड जे प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे जसं की 2012ला आपल्याला एक प्रश्न विचारला आहे, 2012चा आपल्याला राज्यसेवेला प्रश्न विचारलेला आहे की फोर्ट विल्यम कॉलेज कुणी स्थापन केलं. 1800 साली फोर्ट विल्यम कॉलेज कुणी स्थापन केलं, फोर्ट विल्यम कॉलेज हे कुणी स्थापन केलं, हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, फोर्ट विल्यम कॉलेज. ठीक आहे, तर हे कुणी स्थापन केलं, लॉर्ड वेलेस्ली त्याचं उत्तर आहे. आपल्याला हे विचारून झालेलं आहे, म्हणजे काय, जे काही महत्त्वाचे गव्हर्नर होते किंवा त्यांनी जे काही महत्त्वाचे कॉलेजेस जे होते तर त्याच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारून झालेले आहेत ऑलरेडी. त्याच्यामुळे आपल्याला याच्यावरती थोडंसं लक्ष ठेवणं देखील गरजेचं आहे. 2018च्या मेन्सला देखील आपल्याला असा प्रश्न विचारला आहे, ते जोड्या लावाचा प्रश्न होता बघा. मेह कॉलेज आहे, राजकुमार कॉलेज आहे. राजकुमार कॉलेज राजकोटचं होतं, मेह कॉलेज अजमेरचं, दिल्ली कॉलेज होतं इंदोरचं, आणि एचिसन कॉलेज लाहोरचा. हा प्रश्न विचारलेला आहे, जोड्या लावायला आपला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, सो शिक्षणाच्या संदर्भात आपल्याला ती अँग्लिसिस्ट आणि ओरिएंटलिस्ट कॉन्ट्रोवर्सी जी आहे ती देखील माहीत असणं गरजेचं आहे.
त्याच्याचबरोबर 1813चा जो आपल्याला चार्टर ॲक्ट आहे, 1813चा चार्टर ॲक्ट, ज्या चार्टर ॲक्टनुसार 3 महत्त्वाच्या गोष्टी चार्टर ॲक्टला झाल्यात. एकतर काय, ईस्ट इंडिया कंपनीची भारताबरोबर व्यापार करण्याची जी मोनोपोली ती 1813ला संपलेली आहे. आणि 1833ला काय केलेलं आहे, चीनबरोबरची देखील मोनोपोली संपवलेली आहे. 1833ला पूर्णपणे मोनोपोली संपून ईस्ट इंडिया कंपनी ही व्यापारी कंपनी न राहता भारतामध्ये प्रशासन करणारी कंपनी बनलेली आहे. 1813ला दुसरी एक महत्त्वाची गोष्ट काय झालेली आहे की ख्रिश्चन मिशनरींना भारतामध्ये धर्मप्रचार आणि धर्मप्रसार करण्याची ऑफिशियल परमिशन 1813च्या चार्टर ॲक्टने दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 1813च्या चार्टर ॲक्टनेच काय झालेलं आहे की कंपनीने दरवर्षी शिक्षणासाठी 1,00,000 रुपये खर्च करावेत भारतामध्ये, बरोबर, ही तरतूद केलेली. आणि त्या तरतुदीत असं सांगितलं होतं की शिक्षण कोणतं द्यावं, तर एक प्रश्न म्हणजे एक गोष्ट अशी होती त्याच्यामध्ये की एकतर तुम्ही लिटरेचरचं शिक्षण द्या आणि दुसरं कुठलं द्या, सायन्स, म्हणजे सायन्स, विज्ञान आणि साहित्य ह्या 2 गोष्टी शिकवा. परंतु नंतर ज्याला म्हणतो की विवाद झालेला आहे की सायन्स कुठलं, भारतीयांचं की पाश्चिमात्य सायन्स, साहित्य कोणाचं, भारतीयांचं की पाश्चिमात्यांचं साहित्य. जसं आपल्याला लॉर्ड मेकॉलेचं स्टेटमेंट माहिती आहे बघा, अ सिंगल शेल्फ ऑफ ए गुड युरोपियन लायब्ररी इज वर्थ ऑफ अ होल नेटिव्ह लिटरेचर ऑफ इंडिया अँड अरेबिया. म्हणजे इंडिया आणि अरेबियाचं सगळं लिटरेचर गोळा करा तर ते आमच्या लायब्ररीतल्या एखाद्या कप्प्यामध्ये जेवढे पुस्तकं बसतात तेवढ्या किमतीचं किंवा तेवढ्या व्हॅल्यूचं आहे, तेवढ्या मूल्याचं आहे. लिटरेचर आणि सायन्स आहे. मग सायन्समध्ये समजा तुम्ही ज्योतिषशास्त्र शिकवणार की फिजिक्स शिकवणार, हा एक प्रश्न सुरुवातीला तयार झालेला आहे. आणि 2 गट पडलेत, अंग्लिसिस्ट आणि ओरिएंटलिस्ट. ओरिएंटलिस्ट यांचं म्हणणं काय, पूर्वेकडचं, ओरिएंटल म्हणजे पूर्वेकडचे. ओरिएंटलिस्ट यांचं म्हणणं काय की पूर्वेकडच्या लोकांचं म्हणजे साधारण भारतीय लोकांच्या परंपरा, कायदे असतील किंवा त्यांचं विज्ञान असेल त्यांचं. ओरिएंटलिस्ट लोकांचं म्हणणं काय, भारतीय सगळं असलं पाहिजे. आणि अंग्लिसिस्ट म्हणजे इंग्लिश, थोडक्यात इंग्लंडचं चर्च बघा, अंग्लिकन चर्च. अंग्लिसिस्ट हे लोकांचं म्हणणं काय आहे की आपण सगळं पाश्चिमात्य, वेस्टर्न एज्युकेशन, वेस्टर्न लिटरेचर म्हणजे शेक्सपियर शिकवा, फिजिक्स केमिस्ट्री शिकवा. सो असे 2 वाद तयार झालेले आहेत. 1835ला त्या वादावरती शेवटी पडदा पडलेला आहे, जेव्हा जनरल कमिटी ऑन पब्लिक इन्स्ट्रक्शनचा चेअर कोण बनलेले, लॉर्ड मेकॉले. आणि लॉर्ड मेकॉलेचे 1835 मेकॉले मिनिट्स ऑन इंडियन एज्युकेशन आहे. त्याच्यामध्ये सांगितलं की आम्हाला ते रक्ताने वगैरे असलेला भारतीय मात्र चवीने आणि ते असले इंग्रज आम्हाला तयार करायचे आहे. आणि इंग्रजी शिक्षण 1835 नंतर भारतामध्ये सुरू झालेलं आहे. झिरपता सिद्धांत, डाऊनवर्ड फिल्ट्रेशन थेअरी मेकॉलेने मांडली. नंतर ते चार्ल्स वूडचा खलिता आणि ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. सो एज्युकेशनचा टॉपिक आपल्याला HRDमध्ये महत्त्वाचं आहे, पॉलिटीमध्ये महत्त्वाचं आहे आणि इतिहासामध्ये देखील महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे एज्युकेशनवरती एकत्र अभ्यास करून जर ठेवला आपण तर आपल्याला त्याचा फायदा होतो. ठीक आहे. वॉरेन हेस्टिंग आणि जोनाथन डंकन. ठीक आहे, जोनाथन डंकन बनारसमध्ये होते. त्याच्यानंतर दुसरा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला बघायचा आहे, भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिश उद्योगांसाठी भारताकडून दिली जाणारी मदत. अशा प्रकारे कुणी भारतीय रेल्वेचं वर्णन केलेलं आहे, त्याचं उत्तर आहे सार्वजनिक काका. सार्वजनिक काकांनी हे वर्णन केलेलं आहे. ठीक आहे, किंवा GV जोशी, गणेश वासुदेव जोशी. आता बघा इथं आपल्याला एक कन्फ्युजन होण्याचा चान्सेस भरपूर आहेत की आपल्याला काय वाटेल की जे दादाभाई नौरोजी असतील, जे ड्रेन थेअरी आहे वगैरे तसं त्या संदर्भात आपल्याला काहीतरी वाटेल, परंतु हे GV जोशी, सार्वजनिक काका हे उत्तर आहे या प्रश्नाचं. भारतामध्ये जी रेल्वे ब्रिटिशांनी सुरू केली बघा, भारतामध्ये पहिली रेल्वे कधी आली, 1853. कुठून कुठं धावलेली ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बोरी बंदर ते ठाणे हा एक पहिला रेल्वे मार्ग तयार केला आहे. हा मुळात प्रस्तावित होता कल्याणपर्यंत, परंतु त्याचा पहिला टप्पा ठाण्यापर्यंत झाला आहे. नेक्स्ट स्टेजमध्ये तो कल्याणपर्यंत त्याचं एक्सटेन्शन झालेलं आपल्याला दिसतं. आणि तो प्रश्न विचारायला की पहिल्या रेल्वेला कुठले 3 इंजिन होते, तर सिंध, साहिब आणि सुलतान हे 3 इंजिन. आणि मग जगन्नाथ शंकर शेट यांना तो गोल्डन पास वगैरे दिलेला आहे. जगन्नाथ शंकर शेट यांनी बघा, ही महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की भारतामध्ये रेल्वे आणण्याचे पहिले प्रयत्न एका मराठी माणसाने म्हणजे नाना शंकर शेट, जगन्नाथ शंकर शेट यांनी केलेले. त्यासाठी त्यांनी एक कंपनी देखील स्थापन केली होती. काही बिझनेसमॅन, मर्चंट, बँकर्स मुंबईतले एकत्र घेऊन आणि सांगितलं की आपण आता एक रेल्वेची कंपनी तयार करू, रेल्वे भारतात आणू. मात्र ही बातमी इंग्लंडला पोहोचली. इंग्लंडचे जे पैशावाले लोक आहेत, कॅपिटलिस्ट आहेत, तर त्या लोकांनी ही गोष्ट हायजॅक केली आणि एक कंपनी स्थापन केली बघा, ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे. ही इंग्लंडमध्ये स्थापन झाली. नंतर नाना शंकर शेट यांना तिचे डायरेक्टर देखील बनवलं होतं. मग ह्या ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेने भारतामध्ये नंतर रेल्वे रूळ टाकण्याचं वगैरे काम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. GIPR, ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे. ठीक आहे. सो रेल्वे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. डलहौसीच्या काळामध्ये भारतामध्ये रेल्वे सुरू झालेली आहे. पहिला मार्ग आपल्याला माहिती आहे. दुसरा मार्ग कोणता आहे, कलकत्ता ते राणीगंज हा दुसरा मार्ग आहे, माहीत असू द्या. ठीक आहे. त्या पुढचा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न, 1989
मध्ये येथे काँग्रेस अधिवेशन झालेलं आहे. त्याच्यामध्ये 10 स्त्रिया सहभागी झाल्या आणि सहभागी स्त्रियामध्ये कुठल्या स्त्रिया नाही आहेत, म्हणजे कुठल्या सहभागी झालेल्या आहेत त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेला बघा. 1889चं जे अधिवेशन झालेलं आहे मुंबईमध्ये, पहिलं अधिवेशन आणि 5वं अधिवेशन, 85, 86, 87, 88, 89 म्हणजे 5 वर्षांनी पहिलं आणि 5वं अधिवेशन मुंबईमध्ये भरलेलं आहे. पहिल्या अधिवेशनामध्ये आपल्याला माहिती येते की गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज आहे, काळबादेवीला आणि 72 लोक आहे, व्यमेशचंद्र बॅनर्जी, टिळक नाही आहे त्याच्यामध्ये. आणि टिळक 1989ला पहिल्यांदा टिळक देखील ह्या अधिवेशनाला आलेले. विल्यम वेडरबर्न आपल्याला हे नाव ऐकलेलं आपण बघा, हे अध्यक्ष होते. विल्यम वेडरबर्न हे अध्यक्ष आहेत. ह्या विल्यम वेडरबर्न यांनीच ॲलन ह्यूमचं जे आत्मचरित्र लिहिलेलं आहे, काँग्रेसच्या स्थापनेमध्ये महत्त्वाची व्यक्ती असलेली ह्यूम, आणि त्यांचं आत्मचरित्र नाही, चरित्र लिहिले वेडरबर्नने. आणि त्याच्यामध्ये सांगितले बघा, ती एक थिअरी जी आहे ना, सेफ्टी वॉल थेरी, काँग्रेस ही सुरक्षा झडप आहे का, सेफ्टी वॉल थेरी. ही सेफ्टी वॉल थेरी आपल्याला ह्या वेडरबर्न यांच्या लिखाणामध्ये पहिल्यांदा दिसते. नंतरच्या इतिहासकाराने ती नाकारलेली. म्हणजे याच्यावरती देखील प्रश्न विचारलेला आपल्याला प्रिलिमला बघा, की कुणी ही थेरी नाकारलेली आहे. इतिहासकारांचं नाव दिलेलं आहे, बिपिनचंद्रा यांनी ती थेरी नाकारलेली होती. ठीक आहे. सो ह्या प्रश्नाचं उत्तर काय आपला याच्यामध्ये कोण कोण प्रेझेंट होतं बघा, तर आपल्याला हे माहिती, पंडिता रामाबाई हे सगळ्यांना माहिती की पंडिता रामाबाई ह्या प्रेझेंट होत्या, आणि काशीबाई कानेटकर ह्या 2 महाराष्ट्रातल्या लेडी प्रेझेंट होत्या त्याच्यामध्ये. ह्या 2 महाराष्ट्रीयन लेडी आहेत. ठीक आहे. आणि अजून कोण आहे, पंडिता रामाबाई आहे, काशीबाई कानेटकर आहे, शेवंतबाई त्रिंबक आहेत. ह्या शेवंतबाई त्रिंबक आहे. सो A, B आणि D, ABD पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. रमाबाई रानडे नाही आहेत, लक्षात असू द्या, रमाबाई रानडे नाही, पंडिता रामाबाई. आणि हे पहिलं अधिवेशन, ह्या अधिवेशनाचं खासियत काय की ह्या अधिवेशनाला, काँग्रेसच्या अधिवेशनाला पहिल्यांदाच शेतकरी वर्ग आणि महिला वर्ग हे दोन्ही उपस्थित राहिलेले. तोपर्यंत शेतकरी आणि महिला वर्गाचं प्रेझेंटेशन किंवा रिप्रेझेंटेशन आपल्याला दिसत नाही. ठीक आहे. पंडिता रामाबाई आहे तिथं. ठीक आहे. त्यांना सरस्वती म्हणून देखील सरस्वती नावाचं टायटल देखील दिलेलं आहे बंगालच्या लोकांनी बघा. ठीक आहे. बंगालला गेलेल्या आहेत त्या. नंतर ख्रिस्ती धर्म त्यांनी स्वीकारलेला आहे. कैसरीय हिंद पदवी देखील त्यांनी मिळवलेली. 3 लेडीज आहेत, त्यांनी कैसरीय हिंद पदवी भेटलेली त्यांना. एक पंडिता रामाबाई, दुसऱ्या रमाबाई रानडे आणि तिसऱ्या रखमाबाई राऊत, ज्या डॉक्टर आहेत त्या. ठीक आहे. डॉक्टर रखमाबाई राऊत यांचा जो मोठा खटला जो आहे, ज्याच्यामध्ये फिरोजशाह मेहतांनी देखील वकिली केलेली आहे, रखमाबाई राऊत. ठीक आहे. तो माहीत असू द्या, प्रश्न विचारलेला रखमाबाई राऊतांवरती प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण डिस्कशनला घेऊयात. 4था प्रश्न आहे, फ्रान्सिस बुकान यांच्यामध्ये कायमधारा महसूल पद्धतीमुळे खालीलपैकी कोणत्या नव्या वर्गाचा उदय झाला, म्हणजे जी परमनंट सेटलमेंट आहे. अकॉर्डिंग टू फ्रान्सिस बुकानन, विच अमंग द फॉलोइंग न्यू क्लास ऑफ पीपल इव्हॉल्व्ड, परमनंट सेटलमेंट नंतर कुठले नवीन प्रकारचे लोक तयार झालेले आहेत. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे बघा. आपल्याला माहिती आहे की कायमधारा पद्धती, ज्याला परमनंट सेटलमेंट किंवा त्याला जमीनदारी सेटलमेंट असंही म्हणतो आपण, तर त्या जमीनदारी सेटलमेंटमध्ये जमीनदार वर्ग हा पूर्वीपासूनच आहे, त्याच्यामुळे तो तयार झालेला नाही आहे, तो इव्हॉल्व झालेला नाही आहे. आणि आता समजा आपल्याला याच्याबद्दल काहीच माहीत नाही, ह्या प्रश्नाबद्दल माहीत नाही काही, परंतु आपल्याकडे जर इतर काही डेटा असेल तर त्याचा वापर इथं आपण करू शकतो. उदाहरणार्थ बघा, तालुकदार जे आहे, तालुकादार नावाचा जो क्लास आहे, साधारण हा कुठं आहे आपल्याला दिसतोय, अवधमध्ये तालुकदार आहे. म्हणजे 1857च्या उठावामध्ये तालुकदारांचं आपल्याला नाव येताना दिसतं, तालुकदार अवधला आहे. बंगालमध्ये कदाचित प्रमाण कमी असेल. समजा आपल्याला ही इतर माहिती जर असेल तर. दुसरा काय वर्ग आहे, वसुलीदार, एवढं खास वाटत नाही आहे. जोतेदार वर्ग जो आहे, आता बंगालमध्ये जोतेदार होते बघा बंगालमध्ये. म्हणजे याचा अर्थ काय की कायमधारा पद्धतीमुळे जरी जोतेदार वर्ग तयार झाला हे जरी माहीत नसेल तरी बंगालमध्ये कुठला वर्ग आहे, जोतेदार, मग उत्तर शक्यतो जोतेदार असेल. आणि जमीनदार वर्ग हा ऑलरेडी कायमधारा पद्धतीमध्ये होता. कसा होता, कायमधारा पद्धती 1793 कोणी सुरू केलेली बंगालमध्ये, कॉर्नवॉलिसने एक सिंपल एक स्ट्रक्चर तयार केलेले बघा. कॉर्नवॉलिसचं काय म्हणणं आहे, इथे समजा वरती सरकार आहे, इथं गव्हर्नमेंट आहे. ठीक आहे. इथं तुमचे शेतकरी लोक आहेत, हे सगळं कुळं वगैरे आहेत, आणि इथं मध्ये जमीनदार नावाचा क्लास आहे. सो जमीनदारांकडे काय करायचं, शेतकऱ्यांनी किंवा कुळांनी काय करायचं, इथे आपला शेतसारा जमीनदारांकडे द्यायचा, आणि जमीनदार यातलं काही पर्सेंटेज स्वतःकडे ठेवून गव्हर्नमेंटला उरलेलं काही शेअर वाटा तो जमीनदार गव्हर्नमेंटला, सरकारला जमा करणार आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय, जमिनीची ओनरशिप, मालकी कोणाकडे दिलेली आहे, जमीनदार वर्गाकडे. म्हणजे परमनंट सेटलमेंटमध्ये असं मानलं गेलं की जमिनीचे खरे मालक कोण, तर शेतकरी नाही तर जमीनदार. म्हणजे जे कसतात ते जमिनीचे मालक नाही आहे, तर जे जमीनदार आहेत, जे ज्यांच्याकडे शेकडो एकर जमीन आहे, त्यांच्या जमिनीमध्ये कुळं राबतात, तर ते त्याचे मालक आहेत.
याच्या विरुद्ध जर आपण वॉरेन हेस्टिंगने जी काही पद्धत सुरू केली होती, बोली पद्धत असेल, फार्मिंग पद्धत असेल, वॉरेन हेस्टिंगने, तर वॉरेन हेस्टिंगने काय सांगितलं होतं की जमिनीचा मालक कोण? सरकार. म्हणजे वॉरेन हेस्टिंगच्या मते जमिनीची ओनरशिप सरकारकडे, कॉर्नवॉलिसमध्ये जमिनीची ओनरशिप यांच्याकडे, जमीनदारांकडे. आणि नंतर जी रयतवारी पद्धत जी आलेली आहे, थॉमस मनरो आणि सगळी मंडळी, तर रयतवारी पद्धतीमध्ये काय मानलं गेलेलं की जमिनीचे खरे मालक कोण? तर हे शेतकरी. तर हे बेसिक अंडरस्टँडिंग आपल्याला माहीत पाहिजे. जोतेदार हे उत्तर आहे तिसरं. पाचवा प्रश्न जो आहे, एक्स ला शापेल करारानुसार खालीलपैकी कोणत्या युद्धाचा शेवट झालेला? ही एक ट्रिटी झाली आणि त्याच्यानंतर ह्या ट्रिटीने एक ज्याला म्हणतो की युद्ध जे ते संपलेलं आहे. कोणतं युद्ध संपलेलं आहे? समजा मला माहीत नाही, ही एक्स ला शापेल आणि माझ्या वाचनात आलेलं नाही. ऑब्व्हियसली तुम्ही जर आपल्या सिलेबसनुसार जर गेलात, मेजर वॉर सुरुवातीला आपल्याला पहिल्याच याच्यात दिलं बघा की मुख्य युद्धे, ज्या मोठ्या सत्ता आहे त्यांच्याविरुद्ध ब्रिटिशांनी कंपनीने केलेली युद्धे आपल्याला सिलेबसला पॉईंट दिलेला आहे. त्याच्यामध्ये अँग्लो फ्रेंच वॉर देखील येतात. समजा तरी आपल्याला तिथं आठवलं नाही अंडर प्रेशर, तर आपण इथं काय करू शकतो? तर आपल्याला सिम्पल आहे बघा, एक्स ला शापेल. आता ही गाव किंवा हे काय हा करार जो आहे हा कुठे झालेला असेल? आता हे तर थोडंसं आपल्याला जनरल सेन्स जर असेल, कॉमन सेन्स असेल, तर आपल्याला हे कळतं की हे साधारण फ्रेंच नाव असेल. हे फ्रेंच नाव असेल. एक्स ला शापेल नावाचं म्हणजे प्रोनाऊन्सिएशन फ्रेंचांचं बघा, स्पेलिंग वेगळं, प्रोनाऊन्सिएशन वेगळं असतं बघा. प्रिसी रायटिंग, आपण ज्याला प्रिसाईज शब्द लिहिताना प्रिसाईज लिहितो आणि म्हणताना प्रिसी रायटिंग आपण असं वेगळंच काहीतरी म्हणतो. ठीक आहे. लुई नावाचा राजा, लुई, तर लुईक्स असं स्पेलिंग आहे. म्हणजे स्पेलिंग आणि उच्चार हे वेगळं कुठं असतं? फ्रान्समध्ये, फ्रेंच भाषेमध्ये. सो साधारण समजा हे लॉजिक लावलं की हे फ्रेंचांच्या संदर्भात काहीतरी असेल, तर ॲटलिस्ट आपल्याला इथं एक अंदाज येतो की याचं उत्तर काय असेल? फ्रेंचांचं युद्ध असेल. कुठेतरी फ्रेंच पाहिजे. इंग्रज अफगाण नसणार आहे ना. समजा इंग्रज आणि अफगाणाचं युद्ध झालं तर ते काहीतरी अफगाण शब्द किंवा एखादा साधारण तसं नॉर्थ इंडियन शब्द आपल्याला आला असता. सो साधारण आपल्याला असं एक लॉजिक लावता येतं. पहिलं जे अँग्लो फ्रेंच वॉर झालेले ते वॉर संपलेलं आहे एक्स ला शापेल ह्या ट्रिटीने. म्हणजे युरोपमध्ये ऑस्ट्रिया नावाचा देश आहे आणि ऑस्ट्रिया नावाच्या देशामध्ये एक सक्सेशनचा वॉर सुरू झालेला आहे, वारसा संघर्ष. त्या वारसा संघर्षामध्ये ब्रिटिशांनी हस्तक्षेप केलेला आहे, फ्रेंचांनी देखील त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे त्या वारसा संघर्षामध्ये. आणि हा सगळा हस्तक्षेप झाल्यानंतर त्या हस्तक्षेपावरून भारतात देखील ह्या कंपन्यांनी युद्ध करायला सुरुवात केलेली आहे. आणि हे युद्ध सुरू केल्यानंतर थोडे दिवस हे युद्ध झालेले आणि नंतर तिकडे युद्ध संपलं. तिकडे एक करार झाला, एक्स ला शापेल ट्रिटी झाली, तर भारताचं देखील युद्ध संपलेलं आहे. पहिलं अँग्लो फ्रेंच वॉर, ज्याला कर्नाटिक वॉर्स म्हणतात. टोटल 3 युद्ध झालेले बघा. अँग्लो फ्रेंच वॉर, कर्नाटिक हा जो प्रांत आहे, कर्नाटक म्हणजे कुठं आला? जनरली आपल्याला एक समज असा होऊ शकतो की कर्नाटक म्हणजे आत्ताचा महाराष्ट्राच्या खालचा हा प्रदेश. कर्नाटक नाही. कर्नाटक म्हणजे साधारण आत्ताचा आंध्र आणि तमिळनाडूचा हा जो प्रदेश आहे. सो आपल्याला हा साधारण इथे दिसणारा जो प्रदेश आहे तो हा कर्नाटिक आहे. आणि कर्नाटकची राजधानी अर्काट आहे. आणि अर्काटचा नवाब आहे अनवरुद्दीन. आणि हे सगळे लोक, चंदा साहेब आहे. मग त्याच्यामध्ये फ्रेंचांनी डुप्लेनी कसं हे केलेलं आहे, फ्रेंचांनी त्याच्यात हस्तक्षेप केला. मग ब्रिटिश देखील आलेले. आणि हा सगळा प्रकार जो होतो ग्रोवर सरांच्या पुस्तकामध्ये याच्यावरती डिटेलमध्ये आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. पहिलं युद्ध का झालं तर बार्नेट नावाचा एक इंग्रज अधिकारी होता आणि त्याने फ्रेंचांची जहाजं पकडली. मग फ्रेंचांनी येऊन मद्रास जिंकून घेतलं. मग फ्रेंचांनी मद्रास जिंकलं कोणाच्या मदतीनं? मॉरिशस देखील फ्रेंचांची कॉलनी बघा. मॉरिशसला ला बार्डोने नावाचा तिथला एक गव्हर्नर आहे आणि तो येऊन भारतामध्ये मद्रास जिंकून घेतोय. आणि मग सगळे युद्ध वगैरे चकमकी ह्या सुरू होतात. पहिलं जे अँग्लो फ्रेंच वॉर जे झालेलं आहे, ज्याला आपण कर्नाटक वॉर म्हणतो, त्याच्यामध्ये एक लढाई, फेमस लढाई बघा, सेंट थॉम नावाची जी लढाई आहे, सेंट थॉम, ही लढाई फेमस आहे पहिल्या युद्धामध्ये. ठीक आहे, माहीत असू द्या. पुढचा आपला प्रश्न आपण बघूया 6वा. अगदी सिंपल सोपा प्रश्न बघा. ब्रिटनमधील सुती कापडाच्या विकासामुळे भारतीय उद्योगाची मोठी हानी झाली, त्याचं कारण काय असणार आहे? 6वा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता साध्या स्टेटमेंट जरी वाचलं आपलं तरी ते कळेल की एखाद्या उद्योगाची हानी कधी होईल. ठीक आहे. तर काय असणार बघा. भारतीय कापडास युरोप आणि अमेरिका ह्या बाजारपेठेमध्ये स्पर्धा करावी लागली. ऑब्व्हियसली स्पर्धा भारतीय मटेरियल जे आहे, म्हणजे जे काही विणकरांचं जे काही कापड आहे ते त्या क्वालिटीचं नाही आहे जेवढं मशीनवरती बनतं. कारण हा हस्त उद्योग आहे. मग हस्त उद्योगातलं कापड आणि ते कापड स्पर्धा करू शकत नाही क्वालिटीच्या बाबतीमध्ये, प्राईसच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. मशीनवरती मास प्रोडक्शन जेव्हा असेल तेव्हा त्याची क्वालिटी पण चांगली असते आणि प्राईस कमी त्याची असते मुख्य म्हणजे. ठीक आहे. दुसरं स्टेटमेंट काय आहे? आता पहिल्या स्टेटमेंटमुळं काय होणार आहे की
भारतीय उद्योगाची हानीच होणार आहे. दुसरं काय दिलेलं आहे की ब्रिटनच्या बाजारपेठेत भारतीय कापड येऊ देत नाही आहेत किंवा येऊ दिलं तरी जे आपण म्हणतो सीमा शुल्क हे मोठ्या प्रमाणात आकारलं जाते. हे देखील स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट काय दिले, मँचेस्टरमध्ये बनलेल्या सुती कापडाने भारतीय कापड्यास आफ्रिका, अमेरिका आणि युरोपच्या पारंपरिक बाजारपेठेतून हद्दपार केले. हे देखील स्टेटमेंट बरोबर आहे. सो तीनही स्टेटमेंट बरोबर आहे. याचा पर्याय क्रमांक आपल्याला 4 हे उत्तर बरोबर आहे. हा लॉजिकचा प्रश्न आहे. याच्यामध्ये विशेष काय आपल्याला डेटा माहीत असणं फार काही गरजेचं नव्हतं. ठीक आहे. 7वा प्रश्न दिलेला जोड्या लावाचा प्रश्न आहे हा आपला. काही वृत्तपत्र दिलेले आहेत आणि ते सुरू कुणी केलं, साधारण असा हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. जामे जमशेद आहे, हिंदू पेट्रियट आहे, उदंत मार्तंड आहे, समाचार दर्पण आहे. ठीक आहे. जर आपण वृत्तपत्रांचा जर डेटा जर वाचला, ग्रोवरमध्ये थोडा दिलेला आहे, थोडासा जास्त नाही आहे. स्पेक्ट्रमच्या पुस्तकामध्ये सगळं ते वृत्तपत्रांचा एक चार्ट शेवटला दिलेला आहे, तर त्याच्यावरून देखील आपण बघू शकतो. ठीक आहे. 7वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता याच्यामध्ये साधं सिंपल आपल्याला माहीतच नाही काय, परंतु एखादं तरी जे माहीत असलं तर आपल्याला उत्तर त्या डिराईव्ह करता येतं. फॉर एक्झाम्पल हिंदू पेट्रियट जे आहे हे हरिश्चंद्र मुखर्जी यांचं आहे, म्हणजे बीचं 3 उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे. मग ते 2च पर्याय राहतात, 4, 2 आणि 4. त्यातही एचं 4 आहे, म्हणजे काय, जामे जमशेद हे मोतीवालांचा आहे. बरं, हाचा प्रश्न 3 आणि 4चा, उदंत मार्तंड आणि समाचार दर्पण. तर समाचार दर्पण समजा तुम्हाला माहीत असेल विल्यम वॉर्डचं आहे, तर डीचं 2 येतं आणि पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, माहीत असू दे. बॉम्बे समाचार दर्पण सारखं दुसरं एक वृत्तपत्र आहे बघा, बॉम्बे समाचार, ज्याचं नाव आहे बॉम्बे समाचार. पहिलं गुजराती बॉम्बे समाचार, पहिलं गुजराती वृत्तपत्र आहे, 1822ला सुरू झालेलं आहे ते. ठीक आहे. आणि भारतातलं पहिलं वृत्तपत्र कुठलं आहे, द बेंगॉल गॅझेट, जेम्स हिक्की यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र आहे, भारतातलं पहिलं. ठीक आहे. मराठीची वृत्तपत्र जर बघितली तर आपल्या गाठाळ सरांच्या पुस्तकामध्ये मराठीची वृत्तपत्रांची चांगली माहिती आपल्याला दिसते. त्यातले बरेचसे प्रश्न येऊन पण गेलेले आहेत. ठीक आहे. घटना कालानुक्रम लावायला विचारलेला 8वा प्रश्न आहे आपल्याला. साधारण 4 घटना आपल्याला दिलेत आहेत आणि त्यांची आपल्याला कालानुक्रम लावायला विचारलेला. साधं सिंपल आहे बघा. याच्यामध्ये की आपल्याला कॉमन सेन्स जरी असेल तर आपण याचं उत्तर डायरेक्टली आपण टिक करू शकतो. कसं बघा, गांधींची 11 सूत्री योजना आहे, संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा आहे, व्हॉइसरॉय आयर्विनची दिवाळी भेट आहे, ज्याला दिवाळी डिक्लेरेशन म्हटलं जातं, आणि दांडी यात्रा. आता दांडी यात्रा ही सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात आहे, 12 मार्च 1930ला सुरू केलेली आणि 6 एप्रिलपर्यंत ते सगळं दांडी, साबरमतीपासून दांडीपर्यंत जे काही सगळं ट्रॅव्हल केलेलं आहे त्या महात्मा गांधींनी, त्याच्यामध्ये काही महाराष्ट्राचे प्रतिनिधी होते वगैरे वगैरे. दांडी यात्रा कधी सुरू केली, जेव्हा सरकार काहीच ऐकत नाही आणि आता आपल्याला चळवळ सुरू करायची, म्हणजे डी जो आहे तो शेवटला यायला पाहिजे. तर 2च ऑप्शन आपल्याकडे शिल्लक राहतात, 3 आणि 2. 2 आणि 3 हे 2च ऑप्शन आपल्याकडे शिल्लक राहतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे लिहून ठेवलं 2 आणि 3. आता 2 आणि 3चं ॲनालिसिस केलं, शेवटला डी आहे, BCA आणि CBA. आता म्हणजे ह्या 3 पैकी एकही जरी 2 इव्हेंट जरी कळले आपल्याला क्रोनॉलॉजी, तरी आपल्याला उत्तर लगेच येऊन जाईल. बघा, संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा कधी केली, आता हे आपल्याला थोडंसं माहीत पाहिजे. पूर्ण इंडिपेंडन्स जे आहे, कम्प्लीट इंडिपेंडन्सची घोषणा जी आहे ती लाहोरचं जे अधिवेशन झालं 1929च्या डिसेंबर महिन्यामध्ये, लाहोर रावी नदीच्या काठी, जवाहरलाल नेहरू अध्यक्ष आहे आणि तिथे संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केलेली आहे. सो आपल्याला हे डिसेंबरचं 1929, डिसेंबर 1929 हे संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा आहे. आणि दांडी यात्रा कधी आहे ही नंतरच आहे, आपल्याला हे तर माहिती आहे. आता राहिला प्रश्न काय आहे की गांधींच्या 11 सूत्री योजना आणि व्हॉइसरॉयची दिवाळी भेट. सुरुवातीला काय झाले, व्हॉइसरॉयने डिक्लेअर केले की आम्ही तुम्हाला भविष्यात किंवा कधीतरी तुम्हाला ते डोमिनन्स स्टेटस वगैरे आम्ही हळूहळू देऊ, परंतु ते कधी देणार ते काही सांगितलेलं नाही आहे. आणि म्हणून गांधींनी 11 पॉईंट्स व्हॉइसरॉयकडे मांडलेले आहेत. कॉमन सेन्सने जरी विचार केला तरी काय होतं, पहिलं सी येतं आहे, पहिले आयर्विन डिक्लेअर करणार आहे, मग गांधीजी काहीतरी त्यांना म्हणणार आहे, सी आहे. नंतर पहिलं आयर्विनची दिवाळी भेट आहे. त्यानंतर आपल्याला काय दिसतंय, गांधींची योजना ही जानेवारीमध्ये 1930ला थोडीशी नंतर आलेली आहे. सो पहिलं आपल्याला आयर्विनची भेट दिसते ऑक्टोबर 1929 आहे. ही तारीख आपल्याला थोडीशी माहीत पाहिजे. ऑक्टोबर 1931 आयर्विनची जी भेट आहे ऑक्टोबर 1929 आहे. आणि स्वातंत्र्याची घोषणा जी आहे ती डिसेंबर 1929 आहे. जानेवारीमध्ये गांधीजींचं 11 सूत्री योजना आहे, म्हणजे याचा पर्याय क्रमांक 3 उत्तर येते. ठीक आहे, थोडं लॉजिक लावलं तरी आपल्याला हे जमून जाते. ठीक आहे.
आणि गांधीजींनी CDM ज्याला आपण सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट का स्टार्ट केली, कारण जो काही अल्टिमेटम दिला होता, सरकारला अल्टिमेटम दिला होता की तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा, अदरवाईज आम्ही हे सुरू करू. ठीक आहे. मग गांधीजींनी जो अल्टिमेटम दिला तो अल्टिमेटम आपल्याला ह्या 11 योजनांमध्ये दिसतोय. 11 जे पॉईंट्स आहे गांधीजींचे 11 पॉईंट डिमांड, आणि त्यानंतर ते मान्य झाल्या नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या डिमांड आहेत त्या मान्य झाल्या नाही, म्हणून गांधीजींनी हे सुरू केलेलं आहे. काय? दांडी यात्रा. ठीक आहे. 9वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संघटनेचा स्थापना दिवस हा कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो? आता हा प्रश्न विचारलेला आहे 1 मेला कामगार दिवस जो आहे तो लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तान, लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तान आहे. आणि स्थापक कोण आहे? सिगारवेल चेट्टियार, सिगारवेल चेट्टियार आहेत स्थापक. ठीक आहे, लिहून घ्या वाटलं असेल. सिगारवेल चेट्टियार, सिगारवेल चेट्टियार आहे. 1 मे हे आहे 1 मे 1923ला आहे. ठीक आहे, 1 मे 1923ला. आणि ह्याच दिवशी कामगारांचा झेंडा म्हणजे लाल झेंडा तो देखील ह्याच दिवशी निवडला गेलेला आहे. ठीक आहे, लेबर डे आपण जर म्हणतो ते. ही प्रातिनिधिक चित्र आहे ती, याचा आणि भारताचा संबंध नाही आहे. आपल्याला भारताविषयी प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. सो पुढचा प्रश्न आपण बघूयात. 10वा प्रश्न काय आपल्याला विचारलेला आहे? व्यक्ती विचारलेली आहे आपल्याला इथं बघा. काय व्यक्ती? त्यांनी सोसायटी फॉर सोशल रिफॉर्म स्थापन केलेली आहे. राजशेखर चरित्र ही तेलुगू भाषेतली कादंबरी लिहिलेली आहे, तेलुगू व्यक्ती आहे. विवेक वर्धिनी ही स्त्री शिक्षणासाठी वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेले आहे. साधारण आपल्याला प्रश्न विचारला आहे सोशल रिफॉर्मर ज्यांचं विमेन्स एज्युकेशनवरती देखील काम आहे. ठीक आहे. सो याचं उत्तर जे आहे ते वीरेशलिंगम पंतलू, वीरेशलिंगम पंतलू आहे. ठीक आहे, वीरेशलिंगम पंतलू यांचा फोटो आहे इथे. वीरेशलिंगम पंतलू हे उत्तर आहे. आता बघा काय होतं की याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच प्रश्न विचारताना अशा फॅक्ट्स विचारतात ज्या आपल्याला शक्यतो माहीत नसतात, परंतु आपल्याला कुठेतरी एक थ्रेड आपल्याला दिसतो. स्त्री शिक्षण आपल्याला एक थ्रेड आपल्याला दिसला, किंवा तेलुगू भाषेतली पहिली कादंबरी. सो हे थोडेसे आपल्याला थ्रेड आहेत की ज्याच्यावर आपण त्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो. वीरेशलिंगम पंतलू यांना दक्षिणेचे साऊथचे राजाराम मोहन रॉय म्हणतात. मद्रास हिंदू असोसिएशन स्थापन केलेले, मद्रास हिंदू असोसिएशन विचारू शकता आपल्याला प्रश्न. मद्रास हिंदू असोसिएशन स्वतःच्या मुलाचा विवाह एका विधवा मुलीशी लावून दिलेला आहे, किंवा विधवा स्त्रीशी लावून दिलेला आहे त्यांनी. ठीक आहे. 11वा प्रश्न, अनुसूचित जनजातीसाठी सर्वप्रथम आदिवासी शब्दाचा प्रयोग कुणी केलेला आहे? हा प्रश्न. ठीक आहे, तर आपल्याला याचं उत्तर माहीत पाहिजे. आदिवासींसाठी काम जर म्हटलं तर ठक्कर बाप्पा गांधीजींनी म्हटलेले. गांधीजींनी ठक्कर बाप्पांना भिल्लांचे धर्मगुरू किंवा STs म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब्सचे धर्मगुरू किंवा पर्टिक्युलरली भिल्लांचे धर्मगुरू गांधीजींनी उपाधी दिलेली आहे ठक्कर बाप्पांना. ठीक आहे, भिल्लांचे धर्मगुरू. भारतीय आदिम जमाती सेवक संघ, भारतीय आदिम जमाती सेवक संघ नावाची संघटना त्यांनी स्थापन केलेली आहे. ठक्कर बाप्पांचा फोटो आहे इथे गांधीजींबरोबरचा. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण बघूयात. रिव्होल्टवरती प्रश्न विचारलेला आपल्याला. एका बाजूला रिव्होल्टची नावं दिलेत आणि एरिया दिलेला आहे. ठीक आहे, आपल्याला हे माहीत पाहिजे. आता हे साधारण ही नावं जे आहे माहीत नसली तरी नावांवरून देखील आपण याचं उत्तर काढू शकतो. पबना रिव्होल्ट हा आपल्याला माहिती आहे बंगालमध्ये झालेला आहे. पबना रिव्होल्ट जो आहे तो. ठीक आहे, आणि पबना रिव्होल्टचं कारण काय आहे? जे काही कुळं जे आहेत, ज्या जमिनीवरती कसणारी कुळं त्या कुळांना जमीनदार अधिकार देत नाही आहे. सो जमीनदारांच्या विरोधात हे पबना आंदोलन सुरू झालेलं आहे बंगालमध्ये. ठीक आहे, एका चळवळ जी आहे, एकीची चळवळ आहे, एका चळवळ ज्याला म्हटलं जातं ती उत्तर प्रदेशातली आहे. ह्या दोन ऑप्शनवरून किंवा म्हणजे ज्या 2 पर्यायावरून आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर डायरेक्टली डिराईव्ह करता येतं. ठीक नाही. ठीक आहे, पबना रिव्होल्ट आपण बघितला बंगालचा आहे. एका रिव्होल्ट उत्तर प्रदेश आहे. रंपा आंध्र प्रदेश आहे. नावावरून थोडंसं वाटतं बघा, रंपा आंध्र आहे. आणि धुंदियाबाग विद्रोह हा म्हैसूरचा आहे. ठीक आहे, पबना आत्ताच्या बांगलादेशमध्ये आहे. पबना रिव्होल्ट जो झालेला आहे तो. ठीक आहे, एका चळवळ जी आहे, एका चळवळ किंवा एका विद्रोह जो UPमध्ये झालेला आहे हा 2 जातींनी सुरू केलेला आहे किंवा केलेला आहे. पर्टिक्युलरली पासी आणि आहिर. पासी हे पुस्तकात दिलेले शब्द आहेत बघा, पासी आणि आहिर. पासी आणि आहिर या 2 जातींनी हा रिव्होल्ट तयार केलेला आहे. सो पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे याचं. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 इथं आपल्याला फोटोमध्ये दिसेल बघा. पबना आत्ताच्या बांगलादेशमध्ये आहे. पबना जे एरिया ठिकाण जे आहे ते बांगलादेशमध्ये आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण बघूयात. क्वेश्चन नंबर 13.
मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर म्हणून कोणाचा समावेश होतो? ऑल ऑफ द अबो. जनरली अशा प्रश्नांचे उत्तर ऑल ऑफ द अबो असतात, परंतु ऑल ऑफ द अबो करताना टिक करताना त्याच्या आधी आपण थोडंसं ॲनालिसिस आपल्याला स्टेटमेंट्स आणि पर्यायांचं केलंच पाहिजे. ठीक आहे. 6 व्यक्ती आहेत, 6 व्यक्तींनी परीक्षा दिली, त्यातले 4 पास झालेले आहेत ते, आणि हे चारही नावं आहेत. मुंबई विद्यापीठ 1857ला सुरू झालेलं आहे मुंबई विद्यापीठ. ठीक आहे. जर आपण क्रम जर बघितला, 1857ला 3 विद्यापीठं आहेत. मुंबई आहे, कलकत्ता आहे आणि आपलं चेन्नई किंवा मद्रास देखील आहे. पहिलं कुठलं? ह्या तिघांपैकी असाही प्रश्न विचारू शकतात की ही 3 विद्यापीठं देतील आणि क्रम विचारतील स्थापनेचा. ठीक आहे. मग आपल्याला हे माहीत पाहिजे की पहिलं कलकत्ता आहे, पहिलं कलकत्त्याचं विद्यापीठ आहे. कलकत्त्यावरून मुंबईला यायचं, मुंबई, आणि मुंबईवरून परत चेन्नईला जायचं. ठीक आहे. सो असा क्रम आपल्याला या विद्यापीठांच्या स्थापनेचा दिसतोय. 1862ला ही पहिली बॅच बाहेर पडली, म्हणजे 1857 विद्यापीठ स्थापन झाले, आणि ही बॅच जी 4 जणांची 62ला बाहेर पडलेली, 4 व्यक्तींची नावं लक्षात ठेवा. ठीक आहे. रानडे आहेत, वागळे आहे, भांडारकर आहेत, मोडक आहे. ठीक आहे. रानडे, वागळे आणि भांडारकर, मोडक. पुढचा जो प्रश्न आहे, जोड्या लावायला प्रश्न विचारलेला आहे आपल्याला बघा. डॉन सोसायटी, बंगाल नॅशनल कॉलेज आहे, बंगाल टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे, एंटी सर्क्युलर सोसायटी आहे. आपल्याला साधारण प्रश्न विचारलेला आहे. आता याच्यात सगळ्यात फेमस जे आहे ते आपल्याला काय माहीत, आणि हे माहीतही पाहिजे आपल्याला, याच्यावरून आपण उत्तर डिराईव्ह करू शकतो. आपल्याला अयोग्य जोडी विचारलेली आहे. ठीक आहे. अयोग्य जोडी कडे जाण्याच्या आधी आपण बघितलं पाहिजे की आपल्याला काय माहिती आहे. तर बंगाल नॅशनल कॉलेज माहिती आहे का आपल्याला? हो. अरविंद कुमार घोष, महर्षी अरविंद, ज्यांनी नंतर राजकारणातून संन्यास घेऊन अध्यात्माकडे वळलेलं आहे. बारेंद्र कुमार घोष यांचे बंधू अरविंद कुमार, आधी जहाला आहे, टेररिस्ट ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्ड आहेत. त्यांनी बंगाल नॅशनल कॉलेज सुरू केलेलं आहे. जेव्हा स्वदेशीची चळवळ सुरू झाली 1905 नंतर, त्या स्वदेशीच्या चळवळीमध्ये चतुःसूत्री जी होती, 4 जे पॉईंट्स आहेत, शिक्षण आहे, त्याच्यानंतर राष्ट्रीय शिक्षण आहे, बहिष्कार आहे, स्वदेशी आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामधला हा जो मुद्दा आहे, शिक्षणाचा मुद्दा आहे, शिक्षणासाठी राष्ट्रीय कॉलेजेस स्थापन करण्याचं एक जो पूर्ण चळवळ आहे, त्याच्यामध्ये अरविंद कुमार हे पहिले प्रिन्सिपल आहे. बेंगॉल नॅशनल कॉलेजचे पहिले प्रिन्सिपल आहे. 2 वेळा त्यांनी रिझाईन केले. पहिल्यांदा वंदे मातरमची जी सेडिशनची केस झाली त्याच्या वेळेस त्यांनी रिझाईन केलं, परत एकदा कॉलेजवरती आलेले, आणि नंतर जेव्हा अलीपूर खटला झाला, अलीपूरचा बॉम्बचा जो खटला आहे, क्रांतिकारक चळवळीमध्ये येतो, त्यानंतर त्यांनी परत एकदा रिझाईन केलेला आहे. त्यांचे एक मित्र आहेत, त्यांच्या मित्रांनी 1 लाख रुपयाची मदत ह्या बेंगाल नॅशनल कॉलेजला केलेला आहे. सुबोध मलिक नावाचे त्यांचे मित्र आहे. लक्षात असू द्या, एखादा ऑफबीट क्वेश्चन आपल्याला विचारला जातो. सुबोध मलिक नावाचे त्यांचे मित्र आहे. त्यांनी रुपये 1 लाख ह्या कॉलेजसाठी दिलेले आहेत. ठीक आहे. डॉन सोसायटी सतीशचंद्र मुखर्जी बरोबर आहे, 1902ला स्थापन झालेली, 1902ला डॉन सोसायटी आहे. बेंगॉल नॅशनल कॉलेज आपण बघितलं. त्यानंतर तिसरा जो पर्याय आहे तो देखील बरोबर आहे. अँटी सर्क्युलर सोसायटी जी आहे, हे गुरुदास बॅनर्जी नाही आहे. अँटी सर्क्युलर सोसायटी जी आहे ती कृष्णकुमार मित्र, 1904, कृष्णकुमार मित्र यांनी सुरू केलेले. अँटी सर्क्युलर सोसायटी म्हणजे काय? एक कार्लाईल सर्क्युलर आलेले आहे. बंगालमध्ये जे चीफ सेक्रेटरी आहे कार्लाईल, त्यांनी एक सर्क्युलर तयार केलेले आहे ह्या स्वदेशी चळवळीच्या काळातच, की जे विद्यार्थी पॉलिटिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतील त्यांच्यावरती कडक कारवाई करा. तर ते कार्लाईल सर्क्युलर, आणि त्याच्या अगेन्स्ट जे काही ॲक्टिव्हिटीज केलेल्या, सोसायटी केलेल्या, ती अँटी सर्क्युलर सोसायटी. तर ती कार्लाईल सर्क्युलर त्याच्या विरोधात असलेली ही अँटी सर्क्युलर सोसायटी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूयात 15वा. हे बंगाल नॅशनल कॉलेज आहे आणि महर्षी अरविंदो यांचा जो फोटो आहे. ठीक आहे. आजही ते बंगाल नॅशनल कॉलेज दिसते आपल्याला. पुढचा प्रश्न बघा. डिसेंबर 1930 रायटर्स बिल्डिंगवरती कोणत्या क्रांतिकारकाने बॉम्ब टाकलेला आहे? दिनेश गुप्ता आहे. रायटर्स बिल्डिंग म्हणजे काय? जे काही त्यावेळेस ब्रिटिशांचे कारकून होते, रायटर, तर त्यांचं ऑफिस होतं, आणि नंतर तिथे बंगालचे गव्हर्नर देखील राहायला लागलेले. रायटर्स बिल्डिंग फेमस आहे बंगालमधली, ते आपल्याला सगळ्यांना माहीत असेल, कुठे ना कुठे आपण ऐकलेलं आहे. ठीक आहे. पुढचा जो प्रश्न आहे 16वा प्रश्न काय आपल्याला बघा. लाहोर येथे स्थापन झालेल्या सर्वंट्स ऑफ पीपल सोसायटीचे आजीवन संस्थापक कोण होते? तर त्याचं उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 लाल बहादूर शास्त्री. आता ही सर्वंट ऑफ पीपल सोसायटी काय आहे? लाला लजपतराय यांनी स्थापन केलेली आहे. ती लाला लजपतराय 1921
1921ला सर्वंट्स ऑफ पीपल सोसायटी स्थापन केली. लाल बहादूर शास्त्री त्याचे आजीवन संस्थापक आहे बघा. त्यांचं काहीतरी सर्क्युलर आहे इथं, सर्वंट्स ऑफ पीपल सोसायटी. ठीक आहे. पीपल नावाचं मुखपत्र आहे त्यांचं. पीपल PEO पीपल नावाचं मुखपत्र आहे सर्वंट्स ऑफ पीपल सोसायटी. आणि माझ्या मते 2019च्या मुख्य परीक्षेत पीपलचा उल्लेख आहे. पीपल हे लाला लजपतराय किंवा पीपल ह्या दोघांपैकी, ह्या दोघांचं कनेक्शनचं वरती एक आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 17वा प्रश्न बघूयात आपण. व्यक्ती ओळखायला सांगितलेला आहे आपल्याला. तर व्यक्ती ओळखण्यासाठी आपल्याकडे काही डेटा दिलेला आहे. काय सांगितलं आहे बघा, की बेंगॉली कलाकार आहेत त्या आणि स्टार थिएटरशी संबंधित आहे. त्याच्यानंतर समाजातल्या स्त्रियांच्या समस्यांवरती त्यांनी भूमिका केल्या चित्रपटांमधून. आणि तिसरं काय, अमरकथा किंवा अमारकथा त्यांचं आत्मचरित्र आहे. 1913ला पब्लिश झालेलं आहे ते. ठीक आहे. विनोदिनी दासी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. फेमस आहे त्या बंगालमधल्या. आणि ह्या किती फेमस आहेत तर असं म्हणतात की रामकृष्ण परमहंस जे आहे ते देखील त्यांचं नाटक बघायला गेले होते, असं इंटरनेटच्या सोर्सेसवरती बघायला भेटतं. विनोदिनी दासी. ठीक आहे. तर ह्या फार फेमस आहे, बंगालमधले कॅरेक्टर आहे विनोदिनी दासींचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूयात आता. 18वा. कुणाचं स्टेटमेंट हे विचारलेलं आहे ते. श्रमातून संपत्ती निर्माण होते आणि त्यातून राष्ट्राचं दारिद्र्य निर्मूलन होईल. ठीक आहे. असं एक स्टेटमेंट दिलेलं आहे. हिंदुस्थानात ज्ञानाबरोबर तंत्रज्ञान देखील आलं पाहिजे आणि स्वदेशी शिक्षणाचा विकास तर झाला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी, हे 3 स्टेटमेंट दिलेले आहे. कोणाचे स्टेटमेंट आहे? गोपाळ हरी देशमुख लोकहितवादींचं स्टेटमेंट आहे हे आपल्याला दिसतं. ठीक आहे. लोकहितवादी काय म्हणतात? लोकहितवादी नावाचं मासिक त्यांनी स्थापन केलेलं आहे. लोकहितवादींची शतपत्र फेमस आहे बघा. शतपत्रे आपल्याला प्रश्न कुठेतरी एका परीक्षेला विचारलेला आहे की शतपत्रे कुठल्या नियतकालिकातून पब्लिश होत होती. तर भाऊ महाजन यांचं जे प्रभाकर आहे, त्या भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमधून शतपत्रे पब्लिश झालेली. ॲक्च्युली गाठाळ सरांच्या पुस्तकात दिलेले की शतपत्रे ही 100 नसून 108 होती. आणि नंतर आंबेडकरांनी देखील बहिष्कृत भारतमधून रिपब्लिश केलेली ही शतपत्रे. ठीक आहे. थिओसॉफिकल सोसायटी जी भारतामध्ये जी आली होती, म्हणजे मूळ स्थापना अमेरिकेमध्ये आहे, भारतात आलेली, मद्रासमध्ये अडेयार इथे त्यांचं हेडक्वार्टर आहे. ॲनी बेझंट वगैरे यांचं कार्य. थिओसॉफिकल सोसायटीची जी मुंबई ब्रांच आहे त्याचे ते अध्यक्ष होते. लोकहितवादी. हे थोड्या ऑफबीट गोष्टी 11वीच्या पुस्तकामध्ये, इव्हन गाठाळ सरांच्या पुस्तकामध्ये देखील खूप हेवी डेटा आपल्याला लोकहितवादींच्या बद्दलचा बघायला भेटतोय. ठीक आहे. लोकहितवादींबद्दल अजून 2-3 गोष्टी काय सांगता येतात बघा. हे प्रश्न विचारलेले परीक्षेला. रतलाम संस्थांचे दिवाण आहे ते. रतलाम संस्थांचे दिवाण आहे रतलाम. त्यानंतर अहमदाबाद येथे स्मॉल कॉज कोर्ट नावाचं जे कोर्ट आहे त्याचे ते मुख्य न्यायाधीश आहे. स्मॉल कॉज कोर्ट अहमदाबाद, तिथं ते मुख्य न्यायाधीश म्हणून देखील आहेत. ठीक आहे. ब्रिटिश साम्राज्याचे समर्थक आहेत लोकहितवादी. पुढचा प्रश्न आपण बघूयात. सनातन्यांद्वारे त्यांच्या कुटुंबियावर बहिष्कार टाकला असताना त्यांनी प्रायश्चित घेण्यास नकार दिला. म्हणजे मुळात काहीतरी त्यांनी अगेन्स्ट केलं असेल, काहीतरी वेगळं केलं असेल. तर काहीतरी वेगळं करणारे कोण आहेत? हे सगळेच आहेत. ठीक आहे. दादोबा पांडुरंग, बाळशास्त्री जांभेकर, विष्णुशास्त्री पंडित आणि न्यायमूर्ती रानडे. विष्णुशास्त्री पंडित ही जी व्यक्ती आहे, विष्णुशास्त्री पंडित यांनी प्रायश्चित्त घेतलेलं नाही. त्यांनी विधवेंचा विवाह लावून दिलेला आहे. मात्र त्यांच्यावरती जो बहिष्कार टाकला तर त्याचं त्यांनी कुठल्याही प्रकारचं प्रायश्चित्त घेतलेलं नाही आहे. विष्णुशास्त्री पंडित, ज्यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणतात. महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं विधवेंच्या पुनर्विवाहामध्ये मोठं कार्य आहे. विष्णुशास्त्रींचे देखील त्याच क्षेत्रात जास्त कार्य आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं विधवा विवाह नावाचं जे काही पुस्तक आहे बंगालीमधलं, त्याचं ट्रान्सलेशन देखील विष्णुशास्त्री पंडित यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे हे विष्णुशास्त्री पंडित आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केलेलं आहे. पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केलेलं आहे. पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केलेलं आहे. हिंदू धर्म व्यवस्थापक सभा हे देखील स्थापन केलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. आता बाकीचे जे व्यक्ती आहेत त्यांनी प्रायश्चित्त घेतलेले, म्हणजे बाळशास्त्री जांभेकर असतील, दादोबा पांडुरंग असतील, तर यांनी काय केलेले, शेषाद्री प्रकरण जे आहे, शेषाद्री प्रकरण, बाळशास्त्री जांभेकर शेषाद्री प्रकरण तुम्ही वाचलेलं असेल. शेषाद्री प्रकरणामध्ये त्यांनी प्रायश्चित्त घेतलेले आहे. आणि रानडेंनी पंचहौद प्रकरण आहे, तर त्याच्यामध्ये आपला आता त्याच्यामध्ये डिटेलमध्ये नाही जायचं. रानडेंनी पंचहौद प्रकरणामध्ये प्रायश्चित्त घेतलेले. बाळशास्त्री जांभेकरांनी शेषाद्री प्रकरणात प्रायश्चित्त घेतलेले. शेषाद्री प्रकरण काय आहे? फार गाजलेलं त्या काळातलं प्रकरण आहे.
शेषाद्री नावाचा एक ब्राह्मण आहे, त्याला 2 मुलं आहेत, एक नारायण आणि एक श्रीपती. तर नारायण आणि श्रीपती हे मिशनरींच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात. त्यापैकी नारायण जो आहे तो नारायणने ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला आहे आणि श्रीपती हा देखील त्याच मार्गावर आहे. मग बाळशास्त्री जांभेकर काय करतात, त्याला घेऊन येतात परत त्या शाळेमधून आणि शुद्ध करतात. मात्र सनातनी लोक काय म्हणतात की नाही, हे बाटलेले आहेत, त्या ख्रिस्ती मिशनऱ्यांबरोबर राहिलेले आहेत, आम्ही त्यांना परत समाजात घेऊ शकत नाही आणि म्हणून त्यांनी शुद्धी केलेली आहे त्यांची, हे बाळशास्त्री जांभेकरांनी. आणि त्याच्यामुळे सनातनी लोकांनी त्यांना त्रास दिलेला आहे, त्याचं त्यांनी प्रायश्चित्त देखील घेतलेलं आहे. ठीक आहे. विष्णुशास्त्री पंडित आणि शेषाद्री प्रकरण. पुढचा प्रश्न आपण बघूयात. छोडो भारत आंदोलनादरम्यान जे अटक झालेले पुढारी आहेत, तर त्या पुढाऱ्यांनी गांधीजी, आता बघा प्रश्न काय आहे की छोडो भारत आंदोलन 1942 तर गांधीजींना अटक झाली आणि गांधीजींना सोडत नाही आहे सरकार, म्हणून काही लोकांनी व्हॉइसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये असलेल्या काही लोकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. तर ते कोण आहेत, तर ते याच्यामध्ये तुम्हाला उत्तर जे दिलेलं आहे ते आहे माधव श्रीहरी आणे किंवा बापू आणे ज्यांना म्हटलं जातं ते. ठीक आहे, उत्तर बी दिलेले. ॲक्च्युली परत इथं थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक अशी झालेली की नलिनी सरकार जे आहे ते त्यांनी देखील हे रिझाईन केलेलं आहे. बघा त्यावेळेस हे एक पेपरचं कात्रण आहे फेब्रुवारी 17 आणि याच्यामध्ये आपल्याला दिसते बघा कुठल्या कुठल्या लोकांनी रिझाईन केलेले. श्री होर्मसजी मोदी, ठीक आहे, त्याच्यानंतर NR सरकार म्हणजे हे नलिनी सरकार आहेत. त्यानंतर काय आहे MS आणे, ठीक आहे, माधव किंवा बापू आणे जे आहे ते त्यांनी रिझाईन केलेले आणि त्यांची कुठली कुठली खाती होती ते देखील इथं आपल्याला दिलेली दिसतं. ठीक आहे, सो हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपण बघूयात. हां, एका वृत्तपत्राविषयी आपल्याला विचारलेलं आहे की ही जाहिरात कोणी दिलेली आहे. ठीक आहे, संपादक पाहिजेत आणि त्याच्याबद्दल आम्ही काय देऊ तुम्हाला, तूप न लावलेल्या चपात्या, एक ग्लासभर पाणी देऊ आणि 10 वर्षाची संपादकीय काम केलं म्हणून तुम्हाला सक्त मजुरी आम्ही देऊ, अशी जाहिरात कोणी दिलेली आहे. स्वराज नावाचं जे वृत्तपत्र आहे, जहालवादी वृत्तपत्र आहे स्वराज्य नावाचं, तर त्याने दिलेले आहे ही जाहिरात. प्रश्न हा रिपीट आहे म्हणजे विचारलेला परीक्षेला आधी आपल्याला. ठीक आहे, त्याचे पहिले संपादक जे होते ते शांती नारायण भटनागर होते. शांती नारायण भटनागर, त्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक केलेली होती. शांती नारायण भटनागर, नंतर त्यांना शिक्षा देखील झालेली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण बघूयात. 1943 साली स्थापन झालेलं आहे इंडियन पीपल थिएटर असोसिएशन, फार फेमस आहे बघा हे इंडियन पीपल थिएटर असोसिएशन, IPTA, इंडियन पीपल थिएटर असोसिएशन नावाची एक असोसिएशन स्थापन झालेली आहे आणि त्याच्या संदर्भात कुठले कलाकार त्याच्यामध्ये सामील आहेत, तर हे वरील सर्व आहे. बलराज साहनी आहेत. बलराज साहनींचा 2 बिघा जमीन आहे बघा, फेमस चित्रपट आहे त्यांच्या काळातला, जुना आहे माझ्यामध्ये, 1950-60च्या दशकातला असेल. पृथ्वीराज कपूर देखील आहे. पृथ्वीराज कपूर यांचं पृथ्वीराज थिएटर होतं बघा, फिरतं थिएटर आहे. पृथ्वीराज कपूर यांचं ते फिरतं थिएटर देखील आहेत. मुघल आझम तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये भूमिका केलेली आहे त्यांनी. ठीक आहे, अकबरची भूमिका केलेली. पुढचा प्रश्न आपण बघूयात. 23वा प्रश्न आहे. व्यक्ती विचारलेला आहे. आता हे उठाव जे आहे कोळ्यांचे उठाव त्याच्यातला हा प्रश्न आहे. मुंबईचा रॉबिन हुड म्हणतात त्यांना. आता इथे कन्फ्युजन एक होईल बघा, कदाचित तुम्हाला हा प्रश्न पडलेला असेल की पर्यायामध्ये उत्तरच नाही आहे, तर तुमच्या डोक्यामध्ये एक पर्याय येत असेल तो सेनापती वासुदेव बळवंत फडकेंचा तुमच्यासमोर एक माइंडमध्ये हे येत असेल बघा पर्याय. वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्राचा रॉबिन हुड असं म्हटलं जातं, मुंबईचा नाही आहे. मुंबईचा रॉबिन हुड वेगळा आहे. तर व्यक्तीने काय केलं, त्यांना रॉबिन हुड म्हटलं जातं महाराष्ट्राचा, मुंबईचा. पुणे नाशिक तिथं काय केलं त्यांनी, सावकारांची नाकं कापलेली आहेत, नाक कापण्याची मोहीम सुरू केलेली आहे. मेजर डॅनियल त्यांनी काय केलेल्यानंतर फाशी दिलेली, अटक करून फाशी दिलेली. होन्या केंगळे नावाचे जे क्रांतिकार आहे, कोळी आहेत हे, तर त्यांना मुंबईचं रॉबिन हुड म्हटलं जायचं. नाकं कापण्याची मोहीम सावकारांची त्यांनी सुरू केलेली, अटक होऊन त्यांना मारलेलं आहे, शिक्षा दिलेली आहे. आता याच्यात कन्फ्युजन, रघुजी भांगरे, समजा तुम्ही गाठळ सरांचं पुस्तक वापरलं तर त्यातही दिलं की रघुजी भांगरेंनी नाकं कापण्याची मोहीम सुरू केली, मात्र त्यात उल्लेख असा आहे की पाटलांची नाकं कापण्याची मोहीम सुरू केलेली आहे. आणि रघुजी भांगरे यांना लवकर म्हणजे आय थिंक 1848लाच त्यांना फाशी वगैरे दिलेली आहे, म्हणजे त्यांचं कार्य अगोदर आहे. होन्या केंगळे यांचं नंतरचं कार्य आहे बघा, इथे एक कात्रण दिसतं तुम्हाला, होन्या भागोजी केंगळे. ठीक आहे, महादेव कोळी आहेत ते. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे, 1873 ते 1876 ही बिकेम मोस्ट वॉन्टेड डेड ऑर अलाइव्ह, रिवॉर्ड त्यांना दिलेलं आहे की
1000 रुपये काय असेल ते, आणि त्यांच्या गँगच्या मेंबरला 600, आणि कॉट बाय मेजर डॅनियलने त्यांना पकडलेलं आहे. ठीक आहे, कोन्याक एंगळे माहीत असू द्या. बऱ्याच हे नावं तुम्हाला नवीन वाटत असतील, मात्र आपल्याला आता ह्या डेप्थपर्यंत प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे. कॉज ऑफ इंडियन रिव्होल्ट नावाचं जी पत्रिका आहे, तर ही पत्रिका कुणी लिहिलेली आपल्याला प्रश्न विचारला आहे. आता ॲक्च्युली ह्या कॉज ऑफ इंडियन रिव्होल्टमध्ये काय सांगितलं आहे की ब्रिटिशांनी भारतीयांना प्रशासनात सामावून घेतलं नाही, त्याच्यामुळं आपल्याला जे काही म्हणणं आहे किंवा भारतीय लोकांपर्यंत आपली बाजू त्यांना पोहोचवता आली नाही, म्हणून भारतीय लोकांनी उठाव केला. तर ही पत्रिका कुणी लिहिली आपला प्रश्न विचारलेला आहे, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सर सय्यद अहमद खान. दाढीवाले जे दिसतात ते सर सय्यद अहमद खान. 1857चा जो उठाव झाला, त्या उठावाकडे ब्रिटिश लोक सुरुवातीला कसं बघताय, एक मुस्लिम कॉन्स्पिरसी म्हणून बघताय, कारण उठावाचा राजा बहादूर शाह, मग तो हे मुस्लिमांनी उठाव केलेला आहे का, साधारण असं बघितलं जातं त्या उठावाकडे, आणि एक परसेप्शन तयार झालं की मुस्लिमांनी केले. मात्र नंतर डब्ल्यू हंटरचं 1877ला एक पुस्तक येते, द इंडियन मुसलमान्स, आणि त्या पुस्तकामध्ये हंटर असं म्हणतात की भारतातले मुसलमान आता इतके दुबळे झालेले आहेत की ते आता परत उठाव करू शकत नाही. मग 1877 नंतर मुस्लिमांकडे बघण्याचा ब्रिटिशांचा दृष्टिकोन बदलला. मग मुस्लिमांना जवळ केलं, हिंदूंना दूर केलं, आणि त्याचा परिपाक म्हणजे तुम्हाला दिसेल अलीगड चळवळ आहे, सर सय्यद अहमद खान यांचं राजकारण आहे. हे अलीगड आंदोलन आणि ब्रिटिश हे जवळ आलेले, आणि काँग्रेसला विरोध करायला सुरुवात केलेली. सुरुवातीला हे ब्रिटिशांच्या अगेन्स्ट असलेले सर सय्यद अहमद खान नंतर ब्रिटिश सत्तेचे समर्थक बनले, काँग्रेसचे विरोधक बनलेले. सर सय्यद अहमद खान काँग्रेसचे विरोधक बनलेले आहेत. सर सय्यद अहमद खान, महत्त्वाची फॅक्ट लक्षात असू दे, 1875 काय केलेले, मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन केलेले, ज्याचं रूपांतर नंतर काय झाले अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी AMU मध्ये झालेलं आहे. AMUचा इथं फोटो दिलेला आहे बघा, AMUचा अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी. ठीक आहे, त्याचं पूर्वीचं नाव मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज आहे. ठीक आहे. 1888 नाईटहूडचा किताब त्यांना मिळालेला, नाईटहूड, सर सय्यद अहमद खान, नाईटहूड आहे त्यांना. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण बघूया. स्टेटमेंट कोणाचे असं त्यांनी म्हटलेलं आहे, काय सांगितलं आहे, तुम्ही भारतात जर लोकशाही पद्धत आणली तर उच्च जातींना जास्त फायदा होईल आणि कनिष्ठ जातींना तोटा होईल. ठीक आहे, हे स्टेटमेंट कोणाचं आहे याच्यावरती प्रश्न विचारलेला आपल्याला. भारत मंत्री मॉन्टेग्यूला सादर कुणी केलेलं आहे, डेक्कन रयत समाजचं हे स्टेटमेंट आहे. बेसिकली काय बघा, मॉन्टेग्यूचं डिक्लेरेशन 17चं आहे, ऑगस्ट डिक्लेरेशन 1917चं, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड घोषणा, आणि मग भारतीयांना प्रातिनिधिक सरकार आम्ही रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट स्टेप बाय स्टेप ग्रॅज्युअली देऊ असं सांगितलं आले. वोटिंगचे राईट्स वगैरे सगळं वाढवलेलं आहे, आणि त्याला रिस्पॉन्स, आणि मग 1919ला तो कायदा देखील झाला आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919. त्याला एक रिस्पॉन्स म्हणून हे डेक्कन रयत समाजाने एक निवेदन दिलेलं आहे की तुम्ही इलेक्शन नावाची गोष्ट आणून, लोकशाही नावाची गोष्ट आणून जो काही उपक्रम भारतात राबवत आहे त्याचा फायदा उच्च जातींनाच होणार आहे, कनिष्ठ जातींना होणारच नाही. डेक्कन रयत समाज. ठीक आहे, डेक्कन रयत समाजचं मुखपत्र देखील आहे, डेक्कन रयत नावाचं, डेक्कन रयत, लठ्ठेने सुरू केलेलं. बघा कोण कोण आहेत व्यक्ती डेक्कन रयत समाजामध्ये, मुकुंदराव पाटील आहे, लठ्ठे आहेत, ठीक आहे, सीताराम बोले आहे, वालचंद कोठारी आहेत. राईट, महत्त्वाचे नाव आहे डेक्कन रयत समाज. महाराष्ट्रातली ही ब्राह्मणेतर संघटना आहे, नॉन ब्राह्मण असोसिएशन आहे महाराष्ट्रातली, महत्त्वाची आणि पहिलीच आहे. ठीक आहे, डेक्कन रयत समाज मुंबई किंवा बॉम्बेमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तयार झालेली ही नॉन ब्राह्मणेतर चळवळ आहे किंवा नॉन ब्राह्मणेतर असोसिएशन आहे. पुढचा प्रश्न आपण बघूयात, 27 नंबरचा प्रश्न. कोणाच्या विषयी आपल्याला हे स्टेटमेंट दिलेलं आहे, विचारलेलं आहे. काँग्रेसमधील जहाल गटाचे ते कट्टर विरोधक होते. जहाल गटाला ते काय म्हणजे टवाळ पक्ष म्हणायचे. बाकी सगळ्या गोष्टींना विरोध केला, शिवजयंती, गोरक्षण चळवळ वगैरे, स्त्रियांच्या उन्नतीसाठी कार्य केलेलं आहे. शिवराम जानबा कांबळे उत्तर आहे. ठीक आहे, शिवराम जानबा कांबळे 11वीच्या पुस्तकात देखील दिलेलं आहे, त्यांच्याविषयी डेटा आपल्याला दिसतंय. ठीक आहे, आंबेडकर पूर्व दलित चळवळीतलं मोठं नाव आहे शिवराम जानबा कांबळे. सोमवंशी हितचिंतक मित्र समाज 11वीच्या पुस्तकात दिलेलं बघा, सोमवंशी हितचिंतक मित्र समाज. लक्षात ठेवायला सोपं आहे, शिवराम आणि सोम लक्षात ठेवा, सोमवंश, सोम आणि शिव असं लक्षात ठेवा. शिवराम जानबा कांबळे सोमवंशीय. 28वा प्रश्न, आमच्या मरणाची तारीख ठरवणं हा इंग्रज कोण असा आर्टिकल जे आहे त्याच्याविषयी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कुठल्या म्हणजे ह्या मथाळ्याखाली कुणी लिहिलेला आहे असा सवाल करून राजद्रोहाच्या आरोपाखाली ब्रह्मदेशात एक व्यक्ती गेलेली, त्यांचं नाव आहे भिक्खू फांगी विजय यांनी हे आर्टिकल लिहिले आणि त्यांना
राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली, 164 दिवस उपोषण केले आणि नंतर त्यांचं डेथ आहे. ठीक आहे. आणि मग मराठी वृत्तपत्रामधून कोणत्या मराठी वृत्तपत्रातून हे म्हटलं गेलेलं आहे की अभिमन्यू चक्रव्यूह फोडून बाहेर पडला, असं कुणी म्हटलेलं आहे? केसरीने म्हटलेलं आहे. केसरी वृत्तपत्राने म्हटलेले. आणि हा लेख जो लिहिला आहे तो NC केळकर, केळकरांनी लिहिलेला आहे हा लेख, NC केळकर. ठीक आहे. 28वा प्रश्न बघितला आपण. 29वा प्रश्न आपण डिस्कस करूयात. खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात जिल्हाधिकारी जो आहे, कलेक्टर जो आहे, त्याच्याकडचे ज्युडिशियल पॉवर्स, न्यायिक पॉवर काढून घेतलेत आणि त्याच्याकडं कर आणि टॅक्स किंवा रेव्हेन्यू याच्या संदर्भातले अधिकार त्याच्याकडे ठेवलेले आहेत. सो याचं उत्तर नन अदर दॅन लॉर्ड कॉर्नवॉलिस. तुम्ही जर बघितलं कॉर्नवॉलिसच्या न्यायिक सुधारणा जर बघितलं तर त्याच्यामध्ये हे दिसतंय कॉर्नवॉलिसचा कोडच आहे. 1793ला काय केलं कॉर्नवॉलिस हे? 1793ला त्याचा स्वतःचा कॉर्नवॉलिसचा कोड आलेला आहे, म्हणजे न्यायिक संहिता एक तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, हे प्रिन्सिपल वापरले, सेपरेशन ऑफ पॉवर वापरलेले, की तुमच्याकडे न्यायिक पॉवर आणि हे सिव्हिल पॉवर एकत्र नसणार आहे. न्यायिक पॉवर तुमच्याकडून काढून घेतलेले, टॅक्स वगैरे हे पैशाच्या बाबतीचे अधिकार कलेक्टरकडे ठेवलेले आहेत लॉर्ड कॉर्नवॉलिसने. राईट. फादर ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस असं म्हटलं जातं लॉर्ड कॉर्नवॉलिसला. ठीक आहे. आणि मग हे जे लॉर्ड कॉर्नवॉलिसने जे काही चेंजेस केले हे सगळे वॉरेन हेस्टिंगच्या सुधारणांमध्ये चेंजेस केलेत. म्हणजे वॉरेन हेस्टिंगने जे काही गोष्टी केल्या तर त्याच्यामध्ये सुधारणा कुणी केलेल्या आहेत? कॉर्नवॉलिसने केल्यात. उदाहरणार्थ वॉरेन हेस्टिंगने काय केलं होतं, भारतामध्ये सदर दिवाणी अदालत आणि सदर फौजदारी अदालती सुरू केलेल्या आहेत. अदालत तर त्यातली जी सदर फौजदारी अदालत तर ती नष्ट करून टाकली लॉर्ड कॉर्नवॉलिसने आणि त्याच्या जागी काय केले कॉर्नवॉलिसने? सर्किट कोर्ट फिरती न्यायालय जे आहे ती सुरू केलेली लॉर्ड कॉर्नवॉलिसने. ठीक आहे. लॉर्ड कॉर्नवॉलिसचा फोटो आहे इथे. सो न्यायिक सुधारणा आपण बघितल्या. पुढचा स्टेटमेंट आहे रॉयल सोसायटी ऑफ लंडनचे पहिले भारतीय फेलो म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अर्देशीर करसेटजी. 1841ला त्यांची फेलोशिप म्हणून मध्ये निवड झाली. असा एखादा अर्धा प्रश्न जो फारच अपबीट आपल्याला वाटतो, असा एखादा अर्धा प्रश्न प्रत्येक GS मध्ये आपल्याला असे प्रश्न विचारतात. आयदर अटेम्प्ट किंवा आयदर त्याला आपण अटेम्प्ट करायचं किंवा सोडून द्यायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूयात. 31वा प्रश्न बघूयात. मुस्लिम लीगच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. स्टेटमेंट बरोबर आहेत का विचारलेले? तर सगळे स्टेटमेंट जे आहेत ते बरोबर आहे. ABC. मुस्लिम लीगने अलाहाबादचं जे अधिवेशन झालेलं आहे, अलाहाबाद अधिवेशन, त्याच्यामध्ये मागणी केलेली आहे की आम्हाला स्वतंत्र होमलँड हवी आहे. 1906 नंतर ही सगळी कम्युनलिझम जो भारतात सुरू झाला, मुस्लिम लीग आहे आणि मग त्याला काउंटर म्हणून हिंदू महासभा आणि मुस्लिम लीगचं राजकारण. सुरुवातीला जिन्ना हे राष्ट्रवादी कसे आहेत, नंतर 2 नेशन थेअरीचे समर्थक कसे बनलेले आहेत, हा सगळा जो प्रवास आहे. मोहम्मद इक्बाल आहे आणि मग ते सगळं पाकिस्तान नाव डिराईव्ह केलेलं आहे. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारा विद्यार्थी त्याने पाकिस्तान नावाची गोष्ट मांडलेली कशी आहे ती. अलाहाबादला त्यांनी सांगितलं की स्वतंत्र होमलँड, मातृभूमी आम्हाला हवी आहे. ठीक आहे. जिना यांनी लाहोर अधिवेशनात पाकिस्तान नावाचा शब्द वापरलेला आहे. हिंदुस्तान आणि पाकिस्तान. लाहोरला पहिल्यांदा पाकिस्तान हा शब्द ऑफिशियली वापरलेला आहे मुस्लिम लीगने. ठीक आहे. आणि हे तिन्ही स्टेटमेंट हे बरोबर आहे त्याच्यानंतर. ठीक आहे. अलीगढ अधिवेशन जे झालं त्याच्यानंतर हे 4 प्रांत करायचं किंवा 4 राष्ट्र करायचं असंही ठरलं होतं. ठीक आहे. पाकिस्तान, बंगाल, हैदराबाद आणि हिंदुस्तान असा एक प्रस्ताव होता. क्वेश्चन नंबर 31 बघितला आपण. क्वेश्चन नंबर 32 बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 32 स्वराज पार्टीचा आहे बघा. स्वराज पक्ष जो आहे तो आपल्याला अयोग्य विधान विचारायला ओळखलेले. 1923मध्ये सर्वात जास्त निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकल्या, बरोबर आहे. BC रॉय यांनी बंगालमधून सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा पराभव केला, बरोबर आहे. हे स्टेटमेंट चुकीचं बघा. केंद्रात भारतीय लोकप्रतिनिधींचे सरकार स्थापन केले का? नाही. हे लोक मेजॉरिटीमध्ये असून सेंट्रल प्रोव्हिन्समध्ये मेजॉरिटीत होते, इवन केंद्रात देखील, मात्र विरोधात बसले होते. आणि विरोधात बसले होते म्हणून 1928चे जे पब्लिक सेफ्टी बिल जे होते, 1928चं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे स्वराज्यचं. पब्लिक सेफ्टी बिल जे होतं तर ते त्यांनी हाणून पडले, पराभव केलेला आहे त्या पब्लिक सेफ्टी बिलचा ह्यांनी, स्वराज पक्षाने. ठीक आहे. आता स्वराज पक्ष कसा तयार होते बघा. 1923 म्हणजे असहकार चळवळ सुरू झाली 1920 पासून. चौरी चौरा 1922ला संपली. गांधीजी म्हटले आता काहीच करायचं नाही. नाराज वर्ग तयार झाला आहे की काहीतरी करा. काही लोक म्हणतात की आपण काही आता बाकी आंदोलन जर करायचं नसेल तर मग ॲटलिस्ट काउन्सिलमध्ये जाऊ, कायदेमंडळात जाऊन तिथे जाऊन सरकारला विरोध करू. मग कायदेमंडळात जाणारे लोक आहेत आणि कायदेमंडळात जाण्याला विरोध करणारे देखील लोक आहेत.
1922 काँग्रेसचं सेशन आहे, गया सेशन 1922ला. गया येथे अधिवेशन आहे. सी आर दास अध्यक्ष आहेत, सी आर दास. ठीक आहे. आणि सी आर दास यांनी प्रस्ताव असं मांडला आहे की आपण आता काउन्सिलमध्ये एंट्री केले पाहिजे, निवडणुका लढवलेल्या पाहिजे. त्यांचा जो प्रस्ताव आहे, ठराव आहे, तो नापास झाला आहे, नामंजूर झालेला आहे. आणि मग त्यांनी रिझाईन केलेले आहे. सी आर दास आणि मोतीलाल नेहरू त्यांच्याबरोबर आहेत. आणि ह्या दोघांनी मिळून नंतर पक्ष स्थापन केलेला आहे. पक्षाचं नाव काय? स्वराज पार्टी आपण म्हणतो, परंतु त्या पक्षाचं पूर्ण नाव काय आहे? काँग्रेस खिलाफत स्वराज पक्ष. काँग्रेसचं आधी नाव आहे, काँग्रेस खिलाफत स्वराज पार्टी. ठीक आहे, अशी पार्टी. आणि 1926 नंतर परत एकदा त्यांचा जो प्रभाव आहे तो कमी व्हायला सुरुवात झालेला आहे. 33वा प्रश्न आहे बघा. अवंतिकाबाई गोखले 1918ला महात्मा गांधींचे चरित्र लिहिलेलं आहे त्यांनी. आणि प्रस्तावना लोकमान्य टिळकांनी लिहिली. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे, दोन्ही स्टेटमेंट योग्य आहे. अवंतिकाबाई गोखले महात्मा गांधींच्या बरोबर आहेत. म्हणजे चंपारण सत्याग्रहापासून अवंतिकाबाई महात्मा गांधींच्या बरोबर आहे. मिठाच्या सत्याग्रहामध्ये देखील होता. टिळकांनी त्यांना सरोजिनी नायडू, महाराष्ट्राची सरोजिनी नायडू म्हटलेलं आहे. सरोजिनी नायडू, महाराष्ट्राची सरोजिनी नायडू, सरोजिनी टिळकांनी म्हटलेलं आहे. सरोजिनी नायडू म्हटलेलं आहे. हिंद महिला समाज गिरगावला स्थापन केलेला. प्रश्न येऊ शकतो बघा आपल्याला याच्यावरती. हिंद महिला समाज, हिंद महिला समाज मुंबईला आहे, स्त्रियांच्या सबलीकरणासाठी बेसिकली गिरगाव. ठीक आहे. अवंतिकाबाई गोखले मुंबईला, जर तुम्ही मुंबईचे राहणारे जर असाल किंवा मुंबईला कधी गेले तर अवंतिकाबाई गोखले मार्ग देखील आहे मुंबईला. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूयात 34 नंबरचा. जी काही भारत आणि पाकिस्तान ही राष्ट्र तयार झालेली आहेत आणि बंगाल आणि पंजाबचं विभाजन होऊन तर 3 जूनचा जो प्लॅन आहे, 3 जूनचा प्लॅन, ज्याला आपण पार्टिशनचा प्लॅन म्हणतो, जो की लॉर्ड माउंटबॅटन यांनी एक्झिक्यूट केला. मात्र त्याचा आराखडा कोणी तयार करून दिला होता, हाचा प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर आपल्याला वाटेल माउंटबॅटन हे एक्झिक्यूट करत आहेत त्यावेळेस हे भारताचे सर्वाधार असलेले. मात्र याचा जो आराखडा आहे तो व्ही पी मेनन यांनी तयार करून दिलेला आहे. ठीक आहे. व्ही पी मेनन यांचा फोटो आहे तर सरदार पटेलांच्या सोबत असलेले. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, गुरु रामसिंग यांची जी चळवळ आहे, ठीक आहे, तर चळवळीचं नाव काय आहे? आता बघा, अकाली आंदोलन हे नंतरचं आहे, कुका आंदोलन हे उत्तर आहे. ठीक आहे. गुरु रामसिंग इंग्रजांना आव्हान देणारी लढाऊ चळवळ. ठीक आहे. तर हे कुका आंदोलन आहे. कुका म्हणजेच हे नामधारी, बघा हे नामधारी पंथ आहे. नामधारी पंथ 1840-50च्या आसपास, एक प्रिसाइजली जर म्हटलं तर 1857ला नामधारी पंथाची स्थापना झालेली आहे. सद्गुरू रामसिंग, म्हणजे रामसिंग यांनीच तो नामधारी पंथ तयार केलेला आहे. आणि त्यांची एक पर्टिक्युलर त्यांची जी गुरुवाणी उच्चारण्याची जी पर्टिक्युलर पद्धत आहे, ठीक आहे, त्याला कुक असं म्हणतात. आणि मग त्या कुकवरून ते कुका आंदोलन तयार झालेलं आहे. म्हणजे त्याला एक्स्ट्रीमिस्ट आंदोलन आहे, सशस्त्र चळवळ प्रकार आहे हा. ठीक आहे. कुका आंदोलन आहे हे. 36वा प्रश्न आहे बघा. भारतीयांना आपल्या मातृभाषेतून शिक्षण देण्याची व्यवस्था सर्वप्रथम कोणी सुरू केली? तर ते आहे जेम्स थॉम्सन. नॉर्थ वेस्ट फ्रंटियरचे, नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्सचे ते गव्हर्नर आहेत. आणि त्यांनी तिथून मातृभाषेतून खेड्यांमध्ये शिक्षण सुरू केले. मातृभाषेतून खेड्यांमध्ये शिक्षण सुरू केलेले. आपण जे अँग्लिसिस्ट आणि ओरिएंटलिस्ट जी काही कॉन्ट्रोवर्सी बघितली त्याच्यामध्ये अँग्लिसिस्ट बाजूने ओरिएंटलिस्ट बाजूने जेम्स थॉम्सन आहेत. ठीक आहे. हा प्रश्न एकदा विचारलेला देखील आहे आपल्याला. जेम्स थॉम्सन आणि C.E. ट्रॅव्हलियन आहेत एक ट्रॅव्हलियन. तर यांचाही आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हे ओरिएंटलिस्ट नाही, हे अँग्लिसिस्ट आहेत, अँग्लिसिस्ट. आणि थॉम्सन जे आहेत ते काय ओरिएंटलिस्ट आहेत. ठीक आहे. हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, मेन्सलाच विचारलेला आहे हा प्रश्न आपल्याला. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूयात. ऑपरेशन बर्गा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ठीक आहे. ऑपरेशन बर्गा, आता हे बंगालमध्ये जे काही निवडणुका झाल्या आणि त्याच्या अनुषंगाने चर्चेत आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे माहीत पाहिजे की साम्यवादी सरकारची एक स्कीम आहे तिथल्या कम्युनिस्ट गव्हर्नमेंटची, की इथल्या बर्गादारांना किंवा बरगदार किंवा जोतेदार किंवा जे काही कुळं आहेत त्या कुळांना जमिनींचे अधिकार देणाऱ्या हे ऑपरेशन बर्गा आहे. ठीक आहे. ऑपरेशन बर्गा माहीत असू द्या. स्वतंत्र भारतातला हा फार मोठा एक प्रयोग आहे. जमिनीच दिलेल्या आहेत, डायरेक्ट जमिनीचे अधिकार दिले 1978ला सुरू झालेला आहे. ठीक आहे. बटाईदार, ज्याला बटाईदार म्हटलं जातं बघा. बटाई म्हणजे काय? वाटणी. शेअर क्रॉपर ज्याला इंग्रजी शब्द आहे, बटाईदारांना किंवा त्याला आपण बर्गदार असंही म्हणतात. ऑपरेशन बर्गा आहे. म्हणजे असं वाटेल की कुठलं काही चकमक वगैरे झाली का, काही हिंसक वगैरे, तसं नाही आहे ते. ठीक आहे. ऑपरेशन बर्गदार.
पुढचा प्रश्न बघा, सॉरी. 1946 साली स्थापन करण्यात आलेला कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ पहिले अध्यक्ष कोण आहे? तर त्रिभुवनदास पटेल. नाव ऐकलेलं असेल आपण कदाचित, त्रिभुवनदास पटेल. ठीक आहे. मोरारजी देसाई यांनी सल्ला दिला होता की ती तुम्ही सुरू करा, आणि मग त्यांनी गावोगावी खेडोखोडी जिल्ह्यामध्ये काय केलेले की सहकारी तत्वावरच्या जे काही दूध संस्था आहे, दूध उत्पादक संघ आहेत, त्यांची निर्मिती करण्याचं आवाहन केलेलं आहे. सप्तक्रांतीची घोषणा कोणी केलेली आहे? सप्तक्रांती माहीत असेल तुम्हाला किंवा नसेल माहीत तर राम मनोहर लोहिया यांची सप्तक्रांती आहे. 7 त्यांनी पॉईंट्स त्याच्यामध्ये सांगितले. ठीक आहे. आता हे 7 पॉईंट आपल्याला काही विचारले जाणार नाही, परंतु वाचून दाखवतो. स्त्री पुरुष समानता आहे, रंगभेद नष्ट व्हावे, जातीभेद नष्ट व्हावे, आर्थिक भेद नष्ट व्हावे म्हणजे 3 भेद नष्ट व्हावेत. त्यानंतर वासाती स्वातंत्र्य मिळावं, नागरिकांना स्वातंत्र्य असावं, आणि सत्याग्रह आणि अहिंसा. सत्याग्रह व अहिंसा असे 7 मुद्दे जे आहेत ते आपल्याला दिलेले. ऑपरेशन बर्गा याच्यावरती चांगलं पुस्तक आहे बघा, हे आपल्याला दिसतंय. ठीक आहे. दुष्क्रांती घोष यांचं. आणि इकडे एक तुम्हाला हे दिसेल बघा, राम मनोहर लोहिया यांचा हा फोटो आहे. सप्तक्रांती सुपरफास्ट एक्सप्रेस जर कोणी बघितलं असेल कधी तर, ठीक आहे. अर्थात मी काही बघितलेलं नाही आहे हे सुपरफास्ट एक्सप्रेस, मात्र हे आहे असं सुपरफास्ट एक्सप्रेसला नाव दिलेलं आहे सप्तक्रांती. राम मनोहर लोहिया. ठीक आहे. राम मनोहर लोहिया, गोवा मुक्ती संग्राम, मडगावचं त्यांचं भाषण, समाजवादी चळवळीत ॲक्टिव्ह असलेलं राम मनोहर लोहिया. ठीक आहे. राम मनोहर लोहियानंतर भारतामध्ये समाजवादी चळवळ किंवा समाजवादी पक्ष जे आहे ते SP, BSP वगैरे हे सगळे पक्ष आणि सगळे समाजवादी चळवळ सगळ्यांचं ओरिजिन राम मनोहर लोहिया यांच्यापर्यंत जातं. ठीक आहे. 40वा प्रश्न आपल्याला डिस्कस करायचा आता. काय प्रश्न आहे बघा. दक्षिण आफ्रिकेमध्ये ईस्ट आफ्रिकन अँड इंडियन काँग्रेस स्थापन झाली होती ही एक. तर त्या काँग्रेसमध्ये 1929 साली भारतातून प्रतिनिधी बनून कोण गेलेले? तर सरोजिनी नायडू गेलेल्या आहेत. ठीक आहे. सरोजिनी नायडू गेलेले, जवाहरलाल नेहरू नाही गेलेले. 1929ला ते भारतातच आहे. लाहोरचं अधिवेशन वगैरे आहे. गांधीजी नाही आहे, MA अन्सारी पण नाही आहे. ठीक आहे. सरोजिनी नायडू माहीत असू द्या. 41वा प्रश्न. C राजगोपालाचारी यांनी 1949 स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केलेली आहे. बरोबर आहे का स्टेटमेंट? येस, बरोबर आहे. 11वीचं जे इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स पॉलिटिक्स किंवा पॉलिटिक्सचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये हे सगळे पक्षीय राजकारण, इमर्जन्सी सगळ्या गोष्टी आपल्याला त्या पुस्तकात दिलेल्या आहेत. बरोबर. इंडियन पॉलिटिक्स जे नाव आहे ते पॉलिटी. स्वतंत्र पक्ष हा कन्झर्वेटिव्ह आहे, थोडा उजव्या विचारसरणीला धारणारा हा एक स्वतंत्र पक्ष आहे. C राजगोपालाचारींचं पहिल्यांदा तुम्ही नाव कुठं ऐकले? कदाचित ते सॉल्ट सत्याग्रह जो झालेला आहे म्हणजे मिठाचा सत्याग्रह, वेदारण्यम, तो तमिळनाडूमध्ये झालेला आहे तो. ठीक आहे. UPSCला त्याच्यावरती प्रश्न विचारला होता C राजगोपालाचारींचा. ठीक आहे. मद्रासचे ते नंतर मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान बनले होते म्हणजे त्या निवडणुका झाल्यानंतर. C राजगोपालाचारी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केलेला आहे. परवाना पद्धतीच्या विरोधात होता. लायसन्स राज म्हणजे काय? सगळं फ्री मार्केट इकॉनॉमी पाहिजे. उजवी विचारसरणी म्हणजे तुम्हाला कळलं असेल, फ्री मार्केट इकॉनॉमी वगैरे किंवा रिच बिझनेस क्लास किंवा कॅपिटलिस्ट क्लास वगैरे अशा पद्धतीचं आहे. ठीक आहे. आणि उद्योगपती वगैरे लोक ह्या पक्षाकडे आकर्षित झालेले आहेत. ठीक आहे. C राजगोपालाचारी आणि स्वतंत्र पार्टीचं हे चिन्ह बघा, एक स्टार इथे दिसतो आपल्याला, स्टार. ठीक आहे. आणि चष्मेवाले C राजगोपालाचारी. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण डिस्कस करूयात. गोवा मुक्ती संग्राम सुरू असताना कुठला रशियाचा जो अध्यक्ष आहे किंवा सोव्हिएतचा अध्यक्ष कुठले आहेत की त्यांनी भारताला भेट देऊन गोवा मुक्ती संग्रामाला जाहीरपणे पाठिंबा दिला होता? निकिता क्रुश्चेव. खोटं बघून घ्या, सॉरी, निकिता क्रुश्चेव यांनी भेट दिलेली आहे. ठीक आहे. 43वा प्रश्न बघा. आणीबाणीच्या काळामध्ये इमर्जन्सी जी लागली भारतामध्ये जी लागू केली गेली होती ती 75ला. इमर्जन्सीच्या काळामध्ये काही न्यूजपेपर्सने इमर्जन्सीच्या अगेन्स्ट, ज्याला आपण म्हणतो निषेध म्हणून, बरेचशा कॉलम जे होते त्यांचे ब्लँक ठेवले होते, काहींनी बंद केले होते. तर आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, कुठल्या वृत्तपत्रांनी काय केले? आपले रकाने जे आहेत ते बातम्यांचे रकाने रिकामे सोडले होते, ज्या बातम्या छापायला सरकारने बंद केली. फॉर एक्झाम्पल, मला एक बातमी इथे छापायची, परंतु सरकारकडून अशा बातम्या छापायला जर बंदी आहे तर मी तेवढी जागा रिकामी ठेवणार आहे. तर कुठल्या न्यूजपेपरने हे असं केलेलं आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इंडियन एक्सप्रेस आणि स्टेट्समन. ठीक आहे. टाइम्स ऑफ इंडियाने काय केलेलं आहे? अज्ञात नावाने एडिटोरियल छापलेले आहेत आणि हे सेमिनार आणि जे मेनस्ट्रीम जे आहे हे बंद पडलेले आहेत, म्हणजे बंद ठेवले त्यांनी. ठीक आहे. हे इंडियन एक्सप्रेस अशा पद्धतीचं बघा, तुम्हाला दिसेल की इथं सरकारविरोधी काहीतरी लिहायचं होतं, परंतु सरकारकडूनच परमिशन नाही आहे म्हणून आम्ही तिथं ब्लँक ठेवतो. याचा अर्थ लक्षात घ्या
किंवा याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की आम्हाला इथं काय लिहायचं होतं. ठीक आहे, इंडियन एक्सप्रेस आहे आणि द स्टेट्समन आहे या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आपण डिस्कशनला घेऊयात. जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये कोणत्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने भारताला भेट दिलेली आहे? जिमी कार्टर उत्तर आहे, जिमी कार्टर. जनता पक्षाचं कार्यकाळ जर आपल्याला माहीत असेल म्हणजे साधारण इमर्जन्सी संपली, 77ला इमर्जन्सी संपली आणि नंतर इलेक्शन झाले, जनता पार्टी निवडून आली आणि ते 80पर्यंत सरकार चालले. सो 77, 78, 79, 78, 79 ह्या पिरियडमध्ये कोण असेल समजा आपल्याला समजा माहीत नाही, अमेरिकेचं कोण माहिती आहे आपल्याला कोण आले ते कोण नाही, तरी आपण काही कॉमन सेन्सचा वापर करून इथं उत्तरापर्यंत येऊ शकतो. ॲटलिस्ट 2 पर्याय तरी एलिमिनेट आपण इथं करू शकतो. आता इथे जॉर्ज बुश जे आहे ते आपल्याला अगदी अलीकडच्या काळात असलेलं माहिती आहे तुम्हाला ते सगळं. जॉर्ज बुश तर नसणार आहे, हे फार अलीकडच्या काळात आहे. ठीक आहे, रिचर्ड निक्सन 69-74चा काळ आहे आणि फ्रँकलिन रूझवेल्ट म्हणजे इथं तुम्ही जॉर्ज बुश यांना कट करू शकता आणि रूझवेल्ट जे त्यांना कट करू शकता. 35 वगैरे त्या जुन्या काळात आहेत, 1935 ते 1945 आहे. एकच अध्यक्ष आहे जे 4 वेळा निवडून आलेले अमेरिकेचे अध्यक्ष, 2पेक्षा जास्त वेळा त्याचं परमिशन नाही आहे. तर जिमी कार्टर यांनी भेट दिलेली आहे. म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही 2 ऑप्शन त्यात एलिमिनेट करू शकता. रिचर्ड निक्सन आणि जिमी कार्टर 2च राहतात, त्यापैकी कुठला तरी एक तुम्ही टिक करा, थोडंसं अंदाजे तुमचं उत्तर बरोबर येईल. ठीक आहे, 45वा प्रश्न फाजल अली कमिशन, ज्याला स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन असे म्हटलं जातं, त्याच्याविषयी स्टेटमेंट दिलेली. के.एम. पनिकर आणि हृदयनाथ कुंजरू हे कमिशनचे अन्य सदस्य होते. बरोबर आहे, हे पहिले स्टेटमेंट बरोबर आहे. 1953ला हे कमिशन नेमलेलं आहे. ठीक आहे, कमिशनचा रिपोर्ट 1955ला आलेला आहे आणि ह्या 55च्या रिकमेंडेशननुसार 1956ला स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट आलेला आहे आपला 56लाच ते, आणि त्यावेळेस ती अमेंडमेंट कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट देखील झालेली आहे. आणि मग याच्यानुसारच ते भारतात 14 राज्य आणि 6 युनियन टेरिटरी असं तयार केलेलं जे स्ट्रक्चर आहे, नंतर ते हळूहळू बदललं. तर हे सगळं सुरू होतं ह्या फाजल अली कमिशनच्या ह्याच्यापासून, आयोगापासून. ठीक आहे, फाजल अली त्या कमिशनचा आयोग आहे. आता बघा दुसरं स्टेटमेंट काय दिलेलं आहे की एक राज्य एक भाषा या तत्वाला त्यांनी मंजूर दिली का नाही. भाषा तत्वाला त्यांनी विरोध केलेला आहे की एक राज्य आणि एक भाषा एक राज्य याला मंजुरी दिलेली नाही. विदर्भाचे स्वतंत्र राज्य असावे का? यस, तर त्यांनी सांगितलं की विदर्भाचे स्वतंत्र राज्य असावं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए आणि सी बरोबर आहे. सो पर्याय क्रमांक 3 आहे. ह्याचे काही मी ओरिजिनल रिपोर्टचं काही स्क्रीनशॉट इथं शेअर करतो बघा तुम्हाला. काय आहे याच्यामध्ये काय दिलेलं त्यांनी की बॉम्बेबद्दल दिलेलं की बॉम्बेमध्ये काय असावं. वी रिकमेंड देअरफॉर. बॉम्बेमध्ये काय काय त्यांनी सांगितले बघा. कच्छ आहे, सौराष्ट्र आहे आणि मग हे सगळे वरचे जे सगळे प्रांत आहे ते त्यांनी सांगितलेले. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की विदर्भाच्या संदर्भात हे 453 नंबरचा मुद्दा बघा. वी रिकमेंड देअरफॉर दॅट्स अ न्यू स्टेट शुड बी फॉर्म. ठीक आहे, आणि ते न्यू स्टेट कुठला असणार आहे? विदर्भाचं जे राज्य आहे ते मराठी स्पीकिंग, आणि त्यातला एरिया कुठला असणार आहे ते त्यांनी सांगितलं आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ आहे, वर्धा आहे, नागपूर आहे, आणि त्याचा एरिया किती असेल आणि तो किती छोटा असेल वगैरे वगैरे. ठीक आहे, द न्यू स्टेट ऑफ विदर्भा विल बी व्हेरी स्मॉल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्या रिऑर्गनायझेशनसाठी जो किंवा फाजल अली कमिशन जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे. आर्य समाजाचा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. 1875 बॉम्बेमध्ये स्थापन झालेला स्वामी दयानंद सरस्वती बॅक टू वेदास जी घोषणा त्यांनी दिलेली आहे ती काय सांगितले बघा. भारतीय लोकांना हिंदी भाषेतून शिक्षण देण्यास सुरुवात केलेली आहे. बरोबर आहे, भारतीय भाषांविषयी किंवा भारताविषयी, भारतीय संस्कृतीविषयी, धर्माविषयी अभिमान अस्मिता असलेला हा समाज आहे. ठीक आहे, पहिले स्टेटमेंट बरोबर आहे. महाविद्यालय सुरू केली त्यांनी, बरोबर आहे, हे देखील दिलेले आपल्याला. हे स्टेटमेंट 11वीच्या पुस्तकातच दिलेलं बघा. मुंबई, सोलापूर, कोल्हापूरला यांनी ही शिक्षणासाठी विद्यालय वगैरे सुरू केलेले आहे. हिंदूंना शुद्धी चळवळ जी आहे, शुद्धी चळवळ देखील पंजाबमध्ये वगैरे तर जास्त मोठ्या प्रमाणात त्यांनी राबवलेली आहे की हिंदूंना परत एकदा धर्मामध्ये स्वीकारण्याची जी चळवळ जी आहे, शुद्ध करून घ्यायचं. शेवटचं स्टेटमेंट जे आहे ते थोडंसं चुकीचं आहे. या समाजाने मुंबईत मजुरांसाठी रात्रशाळा सुरू केल्या. स्टेटमेंट थोडंसं चुकीचं आहे की रात्रशाळा सुरू केल्या, परंतु काय असं स्पेशल मजुरांसाठी नाही आहे. भिकाजी चव्हाण व्यक्ती आहे, भिकाजी चव्हाण माहीत असू द्या. भिकाजी चव्हाण यांनी मुंबईत रात्रशाळा सुरू केलेल्या आहे. ठीक आहे, सो याचा पर्याय क्रमांक 2 आहे. ए, बी आणि सी योग्य आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे ते. ठीक आहे, पुढचा जो प्रश्न आहे तो, जेव्हा मी जात चोरली होती कथासंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? ऑब्व्हियसली कोणाचा आहे हा? बाबूराव बागुल. पर्याय क्रमांक 4. त्याचं ह्या पुस्तकाचं इथं हे बघा
मुखपृष्ठ, जेव्हा मी जात चोरली ती साधारण निळा बॅकग्राऊंड आहे, एक व्यक्ती आहे कपडे नसलेलं, वस्त्रविरहित ज्याला आपण म्हणू शकतो, बाबुराव बागुल. ठीक आहे, छान पुस्तके तुम्ही कदाचित वाचलेलं असेल, नसलं असलं तर वाचा. ठीक आहे, महाराष्ट्रातलं खरं साहित्य असं म्हणतात ना की मध्यमवर्गाने साहित्यच तयार केलं नाही. महाराष्ट्रामध्ये खरं साहित्य ग्रामीण आणि दलित साहित्यच आहे. मोठ्या प्रमाणात ग्रामीण आणि दलित साहित्य आलेले. मध्यमवर्गीय साहित्य आता तर कुठल्या मोठ्या आपल्याला तर आता दिसतच नाही जास्त. ठीक आहे, अण्णाभाऊ साठे, फकीरा कादंबरी आहे, शंकरराव खरात यांचं लेखन आहे, नामदेव ढसाळांचं मोठ्या प्रमाणात लेखन आहे, गोलपिटा आहे, तुही यत्ता कंची. ठीक आहे, त्याच्यानंतर नामदेव ढसाळांचं अजून भरपूर मोठ्या प्रमाणात लेखन आहे. ठीक आहे, मग ते दलित पॅन्थरमध्ये त्यांचं असोसिएशन आहे. ठीक आहे, ते मूर्ख म्हाताऱ्याने हलवले डोंगर वगैरे, तर ते पण लिखाण त्यांचं आहे ते. ठीक आहे, मी चोरले सूर्याच्या रथाचे 7 घोडे, की मी मारले वगैरे, असं नामदेव ढसाळ फार मोठे व्यक्ती म्हणून आणि साहित्यिक म्हणून पण फार मोठे. 47वा प्रश्न बघा. 48वा प्रश्न बघूयात आपण आता डिस्कशनला. व्हॉइस ऑफ इंडिया नावाचं नियतकालिक खालीलपैकी कुणी सुरू केलेलं आहे? उत्तर आहे बेहरामजी मलबारी. 2 नंबरचा पर्याय बेहरामजी मलबारी. सेवा सदनमध्ये देखील त्यांचा सहभाग आहे. 49वा प्रश्न आहे. 1921 स्थापन करण्यात आलेला जे नरेंद्र मंडळ आहे, तर त्याचं कुणी सभा सदस्यत्व किंवा मेंबरशिप स्वीकारलेली नाही आहे. कुणी नकार दिला आहे? तर ते कोल्हापूर संस्थानने नकार दिलेला आहे. कोल्हापूर सोडून बाकी संस्थानांनी नकार दिला, बाकी संस्थानांनी जॉईन केलेला आहे. सो कोल्हापूर जी सोडून बाकी सगळे आहेत ABCDEF, राईट. पर्याय क्रमांक 3 म्हणजे काय की संस्थानांना या प्रिन्सली स्टेटला कायदेमंडळात एक विशेष प्रतिनिधित्व देण्यासाठी हे 1921ला संस्थानांचे काय प्रश्न ते सॉल्व्ह करण्यासाठी देखील हा एक सुरू झालेला प्रयत्न आहे. नरेंद्र मंडळ ज्याला म्हटलं जातं ते, राईट. प्रिन्सेस चेंबर असं म्हटलं गेलेलं त्याला. 50वा प्रश्न बघा. प्रश्न विचारलेला आहे की व्यक्ती कोण आहे ते. ठीक आहे, मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत ते. आयुर्वेदाचे शिक्षण घेण्यासाठी नाशिकला गेले, तिथं अभिनव भारतशी संबंध आला आणि मग क्रांतिकारक चळवळीबरोबर ते जोडले गेलेले आहेत. त्यानंतर त्यांनी काय भाऊराव स्वयंभू नावाने कलकत्त्याला त्यांचं नाव आहे. भाऊराव स्वयंभू कलकत्त्याला गेलेले. जॅक्सन खून प्रकरणात फाशी गेलेले बाबाजी कर्वे यांना 2 पिस्तूल त्यांनी दिले होते, राईट. उत्तर काय सदाशिव पन्हाळकर. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे त्याचं. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 सदाशिव पन्हाळकर आहे. ठीक आहे, बंगालला गेलेले ते. बंगालमध्ये जे संध्या नावाचं वृत्तपत्र आहे त्याचे ते मॅनेजर होते, ब्रह्मबांधव उपाध्याय. त्याचे ते मॅनेजर देखील म्हणून काम केलेले. तिथं त्यांना भाऊराव स्वयंभू सदाशिव सखाराम पन्हाळकर, ठीक आहे, व्यक्ती आहे. 51वा प्रश्न आहे. युरोपियन चित्रकलेचा प्रमुख आपले 10वीच्या पुस्तकात दिलेलं कला वगैरे त्याच्यात जेम्स वेल्स त्यांनी काय केलं? सवाई माधवरावचं एक चित्र काढलेलं आहे. नाना फडणवीसचं चित्र काढलेलं आहे. आणि त्यांना मदत कुणी केलेली आहे म्हणजे ह्या जेम्स वेलला मदत केलेली गंगाराम तांबट. कार्ले लेणी आहे बघा आपल्याकडं, अजिंठा लेणी, वेरूळ लेणी यांची चित्र देखील गंगाराम तांबट यांनी काढलेली आहेत. हे पुस्तकात दिले आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, जेम्स वेल जे आहे त्यांना मदत देखील गंगाराम तांबटने केलेली आहे. घारापुरीच्या ज्या लेण्या आहेत, घारापुरीच्या लेण्या त्यामध्ये कुठले शिल्प आढळतात? त्रिमूर्ती सदाशिव आहे, नटराजन आहे, योगेश्वर आहे, सर्वच. ऑल अबोव. घारापुरी मुंबई, एलिफंटा केव्ज. ठीक आहे, इथं जे उजव्या साईडला तुम्हाला दिसतं ते शंकराचं. ठीक आहे, त्रिमूर्ती सदाशिव हे तिथलं शिल्प आहे. 53वा प्रश्न बघूयात. अयोग्य जोडी आपल्याला विचारली आहे. ठीक आहे, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर संगीत मानपान, बरोबर आहे उत्तर हे. त्याच्यानंतर किर्लोस्कर आहे, अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत शाकुंतला आहे. देवलांचं संगीत शारदा आहे, बरोबर आहे. हे सगळे स्टेटमेंट आहे. बालगंधर्व मूवी जर तुम्ही बघितला तर तुम्हाला हे थोडेसे नावं तुम्हाला कळतील बघा. अर्थात त्यासाठी मूवी बघण्याची गरज नाही, तुम्हाला पुस्तकात देखील वाचता येईल, परंतु तिथे ही नावं वारंवार तुमच्या कानावर पडतात, व्हिज्युअलायझेशन होतं, लक्षात राहतात. ठीक आहे, विश्राम बेर्डेकर आणि इथे ओशाळा मृत्यू ही जोडी जी ती चुकीची आहे. ठीक आहे, विश्राम बेर्डेकरांचा नाही आहे, वसंत कानेटकरांचं आहे हे इथे ओशाळा मृत्यू. ठीक आहे, विश्राम बेर्डेकरांनी काय लिहिलेलं आहे? टिळक आणि आगरकर नावाचं नाटक लिहिलेलं ते. वसंत कानेटकरांनी इथे ओशाळा मृत्यू, विश्राम बेर्डेकरांनी टिळक आणि आगरकर लिहिलेलं आहे. 54वा प्रश्न आहे. 1857 उठावावेळी इंग्रज सरकारने शस्त्रबंदीचा कायदा केला आणि त्याच्याविरुद्ध काही लोकांनी आंदोलन केलं, उठाव केलेला आहे. तर ते लोक कोण आहेत? तर बेरड जमात आहे ती. बेरड हे कुठले आहेत? मुधोळचे बेरड आहेत, मुधोळ.
ठीक आहे. 11वीच्या पुस्तकात आपल्याला दिलेलं आहे मुधोळच्या बेरड जमातीचा उठाव, आणि मग सरकारने विजापूरवरून ते सैन्य बोलवलं आहे आणि हा सगळा उठाव जो आहे तो मोडून काढला आहे. जवळपास अशी आकडेवारी दिसते की जवळपास 200 बेरड याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले. हे परंपरेने हे लोक शस्त्र बाळगतात आणि सरकारने कायदा केला की तुम्ही कुणीही शस्त्र बाळगायचं नाही, कारण का उठाव झालेला आहे म्हणून कोणालाही शस्त्र बाळगायला परमिशन दिलेली नाही आणि यांची ती परंपरा आहे शस्त्र बाळगण्याची, म्हणून हा उठाव त्यांनी केलेला आहे. ठीक आहे. 95वा प्रश्न बघूया. 55th. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस पैकी पहिले स्थापना कोणी केली तर वल्लभभाई पटेल आहे. 1948ला आहे. ठीक आहे. 1948ला आहे, वल्लभभाई पटेल आहे. दिवाण चमनलाल जे आहे ते देखील त्याच्यामध्ये आहेत. 56वा प्रश्न बघा. भूतपूर्व राष्ट्रपती एक्स प्रेसिडेंट जे आहेत ते आपले राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी कुठल्या संस्थानामधली प्रजामंडळाचे नेतृत्व केलं आहे, त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. ठीक आहे. तर भोपाळमध्ये त्यांनी ॲक्टिव्ह त्यांचं कार्य आहे, पार्टिसिपेशन आहे. शंकर दयाळ शर्मा भारताचे हे 9वे राष्ट्रपती 1992 ते 97 1992 to 1997 9th राष्ट्रपती आहे ते. ठीक आहे. भोपाळ उत्तर आहे त्याचं. सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँड ॲडव्हान्स कम्प्युटिंग सीडॅक नावाची जी संस्था आहे तर ती कुठं आहे तर पुण्यात आहे. हे बऱ्याच जणांना माहीत देखील असेल हे की पुण्यामध्ये ही असलेली संस्था आहे सीडॅक. अमेरिकेने जेव्हा सुपर कम्प्युटर देण्याचं नाकारलं तेव्हा भारताने स्वतःहून सुपर कम्प्युटर तयार करण्यासाठी 1988 साली ही संस्था स्थापन केली, जिचे पहिले डायरेक्टर डॉक्टर विजय भटकर होते. विजय भटकर राईट, एमिनंट सायंटिस्ट आहे, महाराष्ट्रीयन आहेत. महाराष्ट्रीयन म्हणण्याचं चुकीचं आहे, तसं ते ग्लोबल व्यक्ती आहेत सगळे आणि पहिले डायरेक्टर आहेत आणि नंतर ते सुपर कम्प्युटर स्थापन केलेलं आहे ते. ठीक आहे. सध्या ते मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड IT च्या अंडर हे सीडॅक संस्था चालते. 98वा प्रश्न 58th. आपल्याला हे तागाची गिरणी, पहिली तागाची गिरणी 8वीच्या पुस्तकात 11वीच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात देखील लिहिलेलं आहे. इवन किरण देसलेंचं तुम्ही इकॉनॉमिक्सचं जरी पुस्तक वाचलं तरी त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे. पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झालेली आहे. ठीक आहे. तागाची गिरणी आहे ती. कापड गिरणी नागपूर आहे. ठीक आहे. टाटांनी सुरू केलेली आहे, टाटा इम्प्रेस मिल. सोशल सर्व्हिस लीगच्या संस्थापकांमध्ये खालीलपैकी कुठली व्यक्ती नाही आहेत. ठीक आहे. आता बघा सोशल सर्व्हिस लीग आपल्याला माहिती आहे NM जोशी, नारायण मल्हार जोशी तर त्याच्यामध्ये असोसिएटेड आहेतच. मग अजून कोण लोक आहेत? गोपालराव देवधर आहेत, नरेश द्रविड आहे, हरिश्चंद्र तालचेकर हे नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे यांना सोडून उत्तराचा पर्याय जो आहे तो एक आहे, हरिश्चंद्र जे आहे ते. ठीक आहे. यांनी काय स्थापन केले? कामगार हितवर्धक सभा. कामगार हितवर्धक सभा आहे, हितवर्धक सभा. हरिश्चंद्र आहे ना म्हणून हित करणार दुसऱ्याचं, हितवर्धक सभा. 60 शेवटचा जो प्रश्न आहे तो 1920 साली हुबळी येथे जे सामाजिक परिषद भरली होती, राष्ट्रीय सामाजिक परिषद. ठीक आहे. नॅशनल सोशल कॉन्फरन्स भरली होती, तिचे अध्यक्ष कोण होते तर राजश्री नन अदर दॅन राजश्री शाहू महाराज. ठीक आहे. सो आपण अशा पद्धतीने इतिहासाचे 60 प्रश्न डिस्कस केलेले आहेत. इतिहासाच्या प्रश्नांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं कॉमन सेन्स चांगला पाहिजे. आपल्याकडे जो एक्झिस्टिंग डेटा आहे, एक्झिस्टिंग ज्या काही माहिती आहे त्याच्या आधारे आपल्याला इलिमिनेट करायचं आहे. म्हणजे फार कमी लोक किंवा व्यक्ती अशा असतील की त्यांना परफेक्ट सगळ्या गोष्टी माहिती, परफेक्ट कुठल्याच विषयात कोणाला एवढं माहीत नसतं. मात्र आपल्याकडे असलेली एलिमिनेशनच्या टेक्निक, आपला कॉमन सेन्स हा तिथं जागृत ठेवला, परंतु नुसतं याच्यावरतीच आपल्याला चांगला स्कोर येणार आहे का तर नाही. आपल्याला 2 गोष्टी करणं गरजेचं आहे, खोला जाऊन अभ्यास करणं आणि दुसरी गोष्ट प्रॅक्टिस भरपूर करणं. इतिहासाला प्रॅक्टिस तर करावीच लागते, कारण नवीन नवीन डेटा आपल्याला बराचसा कळतो. आता आजच्या पेपरमध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी नवीन बघितल्या असतील, आहेत सगळं सिलेबसच्या रिलेटेड आहेत, परंतु डेटा जो आहे तो नवीन आपल्याला दिसला असेल. तसा दरवर्षी एक्झामला जर बघितलं तुम्ही तर दरवर्षी अशा पद्धतीचा नवीन नवीन डेटा विचारला आपल्याला जातो आहे. ठीक आहे. सो आपण आत्ताचं सेशन आपलं इथं थांबूयात.